म्हणणं त्याला विरोध करत असताना कुठली थेरी मांडली त्यानं? बुद्धिमापनाची कुठली थेरी मांडली, सिद्धांत मांडला? द्विघटक जी आणि यस. व्हेरी नाईस. जी इज कॉमन ठेवलं त्यानं आणि यस असतो म्हणून सांगितलं. म्हणजे प्रत्येक जी मध्ये, सॉरी, प्रत्येक एस मध्ये जी एकच असतो आणि तो समान असतो म्हणून सांगितलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण आलं बाबा की ज्यानं त्याला अपोज केला की दोन घटक एक घटक असं काय नसतंय, त्याच्यामध्ये मल्टी फॅक्टर्स असतात म्हणून विरोध केला आणि त्यांना थॉर्नडाईक. थॉर्नडाईक केलं. किती घटक सांगितले? किती थॉर्नडाईक. घटक सांगितले? चार सांगितले होते. कोणकोणते? वाक्यपूर्ती, अंकगणित, युक्तिवाद आणि शब्दसंग्रह, क्रम. दिशाणू. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यानंतर आला की बुद्धीमध्ये असलं काहीच नसते बाबा. बुद्धी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ती एक त्रिआयामी आहे आणि त्याच्यामध्ये 3 मिती असतात असं सांगून सगळे जगावेगळं त्यानं घटक शोधून काढले. असा कोण आणि किती घटक काढले? गिलफोर्ड. जे बी 150 जुने झाले. 120, हा, नवीन 150. बरोबर. ओके, व्हेरी नाईस. जे बी गिलफोर्ड यांनी त्याने 3 मिती सांगत असताना त्यांनी 3 सांगितले. एक आशय सांगितला, क्रिया आणि निर्मिती सांगितली. आशय आणि ह्याच्यामध्ये किती किती घटक आहेत? आशयमध्ये किती आहेत? 5 आहेत. कसं आहेत? मध्ये 5. 5 आहेत आश्रयामध्ये. आणि 6 कशात आहेत? निर्मिती. निर्मितीमध्ये 6 घटक आहेत. तर बाकीचे जे 2 आहेत आशय आणि क्रिया याच्यामध्ये 5-5 घटक आहेत. बरोबर. त्याच्यानंतर शेवटची आपण उपपत्ती पाहिली ती म्हणजे हार्वर्ड गार्डनर यांची, ज्याने 9 घटक सांगितले आणि त्याच्यानुसार बुद्धीचा विकास होतो हे आपण पाहिलं. आज आता आपण पाहणार आहोत या बुद्धीचं मापन कसं करायचं आणि ते मापन करण्यासाठी कसोट्या कोणकोणत्या आहेत हे आज आपल्याला या ठिकाणी बघायचं. आता हा जसा मतभेद झाला बुद्धीमध्ये, कारण बुद्धी एकतर एक अमृत अशी संकल्पना आहे, ती काही मूर्त संकल्पना नाहीये. ती दिसत नाहीये किंवा दिसली तर असं बाहेर काढून आपण दाखवू शकत नाहीये. म्हणून ही अमृत असे संकल्पनेच्या संदर्भामध्ये मतभेद झाले. मग बुद्धी आहे की नाही याच्यामध्ये जर संकल्पनेमध्ये जर भेद होत असेल तर बुद्धी मापनामध्ये किती भेद होणार असेल आणि ह्याच्यामध्ये जर झालेला जो काही बदल असेल किंवा घटक असेल हा तर एकदम जबरदस्त असा बदल होता. कारण बुद्धिमापन जे आहे हे बुद्धिमापन 20व्या शतकापूर्वी या बुद्धिमत्तेविषयी अनेक मतभेद आपल्याला दिसून आले. आपण काल पण पाहिलं आणि हे मतभेद जी होती हे सगळे मतभेद मानसशास्त्रांच्या ह्याच्यामध्ये होते. मग बघा हे सगळं असत असताना आपण काल पण पाहिलं की वर्गामध्ये काही हुशार काही मंद मुले असल्यासारख्या आपल्याला सगळ्यांना जाणवत असतं. मग हे बुद्धिमत्तेचे नेमके जे स्वरूप आहे हे स्पष्ट आपल्याला न झाल्या कारणामुळं बुद्धिमापनाच्या कार्यामध्ये शास्त्र सुद्धा असा प्रयत्न कधी झालाच नाही. आणि मग तो हळूहळू 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे पाश्चात्य देश होते, पाश्चात्य देश होते, त्या देशामध्ये बुद्धिमापनासाठी प्रयत्न करायला सुरुवात झाली. आता हे जे प्रयत्न झाले, हे प्रयत्न पाहता क्षणी, बघता क्षणी आपल्याला हसू येईल असे वाटतं. कारण त्या कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या दृष्टीनं त्यांना योग्य वाटले. त्यांच्या दृष्टीनं त्यांना काय वाटले? योग्य वाटले. मग ह्या बुद्धिमापनाच्या कसोट्यांचा आपल्याला इतिहास पाहणं खूप गरजेचं आहे. मग पहिला येतो तो म्हणजे प्रारंभिक काळ जो 18व्या आणि 19व्या शतकामधला येतो. आणि 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे पण काही बुद्धिमापनाचे प्रयत्न झाले हे सगळे जे झाले आहे ते बुद्धी व्यक्तीचं निरीक्षण करून झाले. जसं की बघा 1772 मध्ये लेव्हेटर यानं बुद्धिमत्ता शोधून काढली. कशी काढली माहितीये का? की बुद्धिमत्ता कशी मोजायची लेव्हेटरनं काढली की 1772 मध्ये. त्यानं काय सांगितलं की व्यक्तीच्या जे चेहऱ्याची ठेवण असते म्हणजे व्यक्तीचा जे चेहरा असतो त्याची जी ठेवण असते व त्या चेहऱ्यावरील त्याचा जो हावभाव आहे त्या हावभावावरून बुद्धिमत्ता किती आहे हे सांगता येईल. बघा आहे की नाही गंमत. 1772 मध्ये लेव्हेटर काय सांगतो? व्यक्तीच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून त्याची बुद्धिमत्ता कशी आहे आणि कितपत आहे हे सांगता येईल. आहे की नाही गमतीदार? मग आहे का असं मोजता येईल असं वाटतं का? मग त्याला लगेच अपोज झाला. आता अपोज बी कसा झाला? तर 1806 मध्ये लॉम्ब्रॉसोनं काय केलं की गुन्हेगारी प्रवृत्ती आहे की नाही, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि शारीरिक व्यंग
यांचा संबंध जोडून बुद्धिमत्ता मोजण्याचं काम चालू केलं. म्हणजे ज्यांच्याकडे ती गुन्हेगारी प्रमाण जास्त आहे किंवा शारीरिक व्यंग आहेत, अशांकडे बुद्धी कमी असते, ही जास्त असते, असं भेदभाव करून त्यानं बुद्धिमापन मोजायला सुरुवात केली. आणि मग कार्ल पियर्सन यानं 1906 मध्ये जवळजवळ 5,000 मुलांच्या, बघा आता इथं खूप हसण्यासारखं आहे, 5,000 मुलांच्या कवट्यांचं मापन केलं. म्हणजे आपली जे काही डोके वगैरे आहेत ना, त्याचं मापन केलं. शारीरिक वैशिष्ट्यावरून बुद्धिमत्तेचे मापन करता येत नाही असं त्यांनी निष्कर्ष केला. म्हणजे आता इथंपर्यंतच नाही, अजून काय हसण्यासारखं आहे माहितीये का, की जे 17वं, 18वं, 19सावं जे शतक आहे, या शतकामध्ये व्यक्तीची ठेवण असेल, काही जणांतर मधल्या बोटेने ज्याला आपल्या उजव्या हाताचा मधला बोट जे आहे ना, त्या मधल्या मधल्या बोटेने जो जितका जास्त वजन उचलेल तो बुद्धिमान आहे की नाही. असे काही ना काही असे वेगळ्या कलाकृती लावल्या. ज्याचा डोक्याचा पाठीमागचा भाग हा मोठा आहे तो बुद्धिमानी, ज्याचं कपाळ मोठं आहे तो बुद्धिमानी, मग चेहऱ्याचा जे काही ठेवण आहे, गाल फुगरे असतील, उगरे असतील, ह्याच्यावरून काही कसं 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 करू लागले. मग खरी सुरुवात किंवा ती नेमकी झाली ती 1884 मध्ये. ती म्हणजे फ्रान्सिस गाल्टन यानं काय केलं, पहिल्यांदा मानवी क्षमता मोजण्याचा प्रयत्न केला. मग नेमकं कुठल्या क्षमता मोजल्या त्यांनी मोजल्या, त्या म्हणजे संवेदनशीलता आणि प्रतिक्रियाचा वेळ, रिॲक्शन टाइम. यावरून त्यांनी बुद्धिमानी माणूस किती आहे हे मोजण्याची सुरुवात केली. आणि यामुळं मानसिक मापनाची, ज्याला मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो किंवा मेंटल मेजरमेंट म्हणू आपण, ही जी काही संज्ञा आहे, ही नवीन संज्ञा त्यांनी दिली. आणि मेंटल एज म्हणू किंवा मेंटल मेजरमेंट म्हणू, हे जे श्रेय जातं ते फ्रान्सिस गाल्टन यांना जातं. आणि यांनी नवीन शाखा त्याला जन्माला आली. आता हे आणत असताना ह्याच्यामध्ये थोडासा बदल बघूयात आपण. म्हणजे 20व्या शतकाकडे वाटचाल करत असताना दुसरा टप्पा जो येतो खरा बुद्धिमानाचा, अगोदरचा बुद्धिमापनाच्या कसोट्यामध्ये काय झालं, की कोणी कसं कसं पण मापलं, ज्याला स्वतःला येतं. थोडा बदल कुठं झाला, 1884 फ्रान्सिस गाल्टन आले. त्याच्यानंतर ह्या फ्रान्सिस गाल्टनमुळे काय झालं, की बुद्धिमापनाच्या गोष्टीमध्ये थोडा बदल झाला. आणि मग इथून थोडा आधुनिक बुद्धिमापनाच्या कसोट्यांचा पाया रचला गेला. आणि ते पाया रचण्याचं काम केलं ते म्हणजे अल्फ्रेड बिने यानं. आता अल्फ्रेड बिने यानं काय केलं, की त्याचे जे मित्र होते त्यांनी दोघांनी मिळून, जो थिओडर सायमन आहे, या दोघांनी मिळून 1905 ला एक चाचणी तयार केली, की फ्रान्सचे जे सरकार होते बिनेट यांनी, सरकारनं बिनेट यांना अशा विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी कसोटी तयार करण्यास सांगितलं, की ज्यांना विशेष शिक्षणाची गरज आहे. आता हे करत असताना बिन बघा इथं काय झालं, 1905च्या अगोदर 1904 मध्ये सुद्धा फ्रान्सिस गाल्टन यांना बोलवण्यात आलं होतं. म्हणजे सुरुवातीत त्यांची 1904 ची स्वतःची आहे चाचणी, इथं 1905 मध्ये ही दोघांची चाचणी आहे. 1904 मध्ये काय झालं, फ्रान्स मधले जे काही शिक्षण मंत्र्यांनी हे विसामान्य विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती 1904 मध्ये. आणि मग त्याचे एक सदस्य म्हणून बिनेला बोलवलं होतं. आणि मग त्याच्याच आधारे बुद्धिमापनाच्या एक ढोबळ मापनाच्या श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या. आणि मग त्याला खरा आकार दिला तो बिने आणि सायमन यांनी तो 1905 ला. आणि मग त्याच्यामधून विशेष गरजा असणाऱ्या बालकांची ओळख करण्यात झाली. मग त्यांनी 1905 मध्ये बिनेट सायमन इंटेलिजन्स स्केल तयार केली. त्यालाच आपण बिनेट आणि सायमन बुद्धिमत्ता चाचणी पण म्हणतो. ही जी चाचणी होती ही सगळ्यात पहिली वैज्ञानिक बुद्धिमापनाची कसोटी होती. आणि यामध्ये मुलांच्या मानसिक क्षमतेनुसार वय, बघा इथं काय म्हणतोय मी, मुलांच्या मानसिक क्षमतेनुसार त्यांचं वय, म्हणजे कसलं एज आलं इथं, मेंटल एज आलं. कसलं एज आलं, मेंटल एज आलं. म्हणून मेंटल एज ही संज्ञा कोणी दिली, सगळ्यात पूर्वी आपल्याला अल्फ्रेड बिने यांनी दिली. आणि या आधारावरच त्यांनी एक प्रश्नांची मालिका तयार केली. आणि त्याच्यानुसार मग त्याला योग्य उत्तर देणाऱ्यानुसार त्यांनी त्याच्या
बुद्धिमत्ता किती आहे, कोण हुशार आहे, कसं हुशार आहे याची मांडणी केली. या कसोटीनंच मानसिक वय ही संकल्पना उदयास आली. कुठल्या कसोटीतून आली? बेनेट सायमन इंटेलिजन्स स्केल मधून ही त्याच्यामधून आपल्याला काय आली, काय म्हणतो त्याला, उदयास आली. ही संकल्पना त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळते. आता ही संकल्पना येण्याच्या अगोदर बघा आता काय झालं, की बुद्धिमापनाचा जो जनक आहे हे कुणाला म्हटलं जातं, तर बिनेला म्हटलं जातं. कारण शास्त्रशुद्ध पद्धत त्यांनी आपल्या बुद्धिमापनाच्या कसोटीला दिलं. म्हणून अल्फ्रेड बिनेला बुद्धिमापन पद्धतीचा जनक मानला जातो. अल्फ्रेड बिने याला काय म्हटलं जातं? बुद्धिमापनाचा जनक मानला जातो. तुम्ही महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन करू शकता किंवा तुम्ही लिहून पण घेऊ शकता जिथं तुम्हाला असं वाटत आहे त्या ठिकाणावर. मग ह्याच कसोटीला 1916 मध्ये टर्मन यांनी काय केलं, रिव्हिजन ऑफ द बिने अँड सायमन स्केल, या स्केलच नाव आहे बरं का. 1916 मध्ये टर्मन यांनी काय केलं, डॉक्टर टर्मन यांनी रिव्हिजन ऑफ द बिने सायमन स्केल ही कसोटी तयार केली. याच्यामध्ये थोडं बदलाव करून त्याला नवीन रिव्हिजन करून त्यांनी काय केलं, एक नवीन स्केल तयार केली आणि त्याला त्यांनी नाव काय दिलं, रिव्हिजन ऑफ द बिने सायमन स्केल. आणि मग ह्या सायमन स्केलला त्यांनी नाव दिलं. आता अमेरिकन शास्त्रज्ञ लुईस टर्मन, जे आता जिथं मी ते जे सांगितलं तुम्हाला तेच, त्यांनी बिनेट सायमन कसोटी अमेरिकन संस्कृतीनुसार बदलली आणि म्हणून त्याने काय केलं, रिवाइज केलं आणि त्यांनी 1916 मध्ये स्टॅनफोर्ड बिनेट इंटेलिजन्स टेस्ट ही प्रकाशित केली आणि त्यांनीच प्रथम IQ इंटेलिजन्स क्वेश्चन्स जी ही गणितीय संज्ञा आहे ही तिला वापरली आणि हीच कसोटी आज जगभर वापरली जाते. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या नावावरून हिला हे नाव मिळालेलं आहे. आता हे नाव मिळत असताना इथं एक संज्ञा तयार झाली. ही संज्ञा मी इथं मुद्दाम वाचत नाही, मी पुढच्या स्लाइड मध्ये वाचतो कारण तुम्हाला त्याचा ताळमेळ लागेल. आता बघा काय झालं, बरं ठीक आहे मग पुढे सांगेल. आता मुळात काय झालं की बुद्धी मोजायची कशी, आता इथं मिळालं मेंटल एज मिळालं आहे की नाही, आणि मेंटल एज ही मानसिक बुद्धिमत्ता जी आहे आपल्याला, ही तर सगळ्यात प्रथम आपल्याला बिनेनं दिलेली आहे, बरोबर ना, मानसिक वय संकल्पना. आणि मग एखाद्याचं वय किती आहे मग काढायचं कसं, आणि त्या वयावरून आपल्याला त्याला बुद्धी किती आहे हे पण आपल्याला काढता येतं. मग हे काढण्यासाठी काय केलं, सगळ्यात प्रथम विल्यम स्टर्न यांनी मानसिक वय आणि जन्मवय यांची तुलना करण्याची संकल्पना मांडली. म्हणून त्यानं संकल्पना बघा, इथं दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत कारण ह्या दोन व्यक्तींचा प्रश्न येतात. 2013 नाही, 2014 आणि 2016 यावेळेस एकाच गोष्टीवर पडलेले दोन प्रश्न आहेत. एक स्टर्नवर पडला होता आणि एक टर्मनवर पडला होता. ते दोन्ही पण लक्षात कसं ठेवायचं हे आपण बघणार आहोत. मग आता पहिलं आपण बघूया स्टर्नचा. कुणाचं बघूया, स्टर्न. आता हा स्टर्न काय म्हणतो बघा, स्टर्ननं मानसिक वय आणि जन्मवय यांची तुलना केली. आता ही तुलना करत असताना IQ इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज, म्हणजे मानसिक वय भागिले जन्मवय असं त्यानं संकल्पना मांडली. गुणुले 100 ही त्याची देणगी नाही आहे. ही सुरुवातीला जी संकल्पना मांडली बुद्धिमत्ता मोजण्यासाठी ती मांडली स्टर्ननं. स्टर्ननं काय सांगितलं, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले जन्मवय. मग याचं उत्तर अपूर्णांकात यायला लागलं, याचं उत्तर न अपूर्णांकात आलं. म्हणून टर्मननं काय केलं, हे अपूर्णांक येऊच नये म्हणून त्याला हे 100 गुणलं. कुणी गुणलं टर्मन. म्हणून बघा बुद्धिमत्तेचं जे सूत्र आहे ते सूत्र असं तयार झालं, IQ इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100, म्हणजेच मानसिक वय भागिले जन्मवय गुणुले 100 ही जी सूत्र आहे हे बुद्धिमत्ता मापण्याचं आहे. आणि हे बुद्धिमत्ता मापण्याचं सूत्र कोणाचं आहे म्हणून असं प्रश्न आला होता. आणि मग पहिला 2014ला काय आला प्रश्न की बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय ही संकल्पना कोणाची किंवा कोणी मांडली. मग ही संकल्पना फक्त स्टर्ननं मांडली. जर गुणुले 100 असेल तर टर्मन आहे,
आता या टर्मांना लक्षात कसं ठेवायचं? तर मला सांगा, बुद्धिमत्ता आणि त्याच्यावरून त्याचं बुद्धी गुणांक काढायचं काम सोपं आहे का हो? सोपं आहे का? फक्त एवढं सांगा, आहे की नाही? सोपं आहे का? काही अवघडच आहे. अवघडच आहे की नाही? एकदम नाही सर. अवघड आहे का नाही? हे सोपं आहे का? किती कष्ट घेतले, किती त्याला इतिहास घडला, ही साधी गोष्ट आहे का? तर नाही आहे. मग मला सांगा, ही साधी गोष्ट नाही म्हणजे हे साध्या लोकांचं काम आहे का? आपल्यासारख्या टरमळ्या लोकांचं काम आहे का? हे महान लोकांचं काम आहे. हे टरमळ्या लोकांचं काम नाही, म्हणून ते टर्मनचं काम आहे. टरमाळ आणि टर्मन हे इज इक्वल टू असं असोसिएट करा. असोसिएट झाले की ऑटोमॅटिकली तुम्हाला ही व्याख्या लक्षात राहते. बुद्धिमत्तेची व्याख्या तयार करणं हे काही टरमळ्याचं काम नाही. बुद्धिमत्तेची व्याख्या करणं किंवा त्याचं सूत्र तयार करणं हे काही टरमळ्याचं काम नाही, म्हणून ते टर्मनचं काम आहे. आणि म्हणून टर्मननं काय केलं? बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100. राहील का लक्षात? राहील का लक्षात? हो सर. सर. हो सर. आहे का आपल्या टरमळ्याचं काम आहे का? नाही. ते कुणाचं काम आहे? थोडं परत टरमळ्याचं काम. सांगता का? हा, टर्मनचं काम आहे. आता राहील का नाही लक्षात? ओके. आता सर बघा परत पुढे. एकदा सांगता का ते आधीचं? काय सांगायचंय? सर ते टर्मनच्या आधीचं ते गुणिले 100चं सूत्र आणि गुणिले 100 नसतानाचं ते मॅडम थोडंसं तुम्ही पहिलं कळलं नाही नाही. ऐकलं का? नाही ऐकलं? ऐकलं पण हं? दोन्ही मध्ये जरा कन्फ्युज व्हायला. काहीच कन्फ्युज नाही. काय कन्फ्युज करायचं? फक्त गुणुले 100 केलं टर्मननं आणि गुणुले नाही 100 केलं की काय शिल्लक राहतं? काय शिल्लक राहतं? तुम्ही सांगा काय टर्म. शिल्लक राहतं? हा? मानसिक वय भागिले शारीरिक वय. बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय शिल्लक राहतं. हे मानसिक वय भागिले शारीरिक वय ही जी संकल्पना आहे ही स्टर्नची आहे आणि तो अपूर्णांकात उत्तर येत होतं, म्हणून त्याला गुणुले 100 टर्मन केलं. आणि म्हणून आज जगप्रसिद्ध जी व्याख्या आहे बुद्धिमत्तेची ती मानसिक वय भागिले शारीरिक वय इंटू 100 MA अपॉन CA इंटू 100. एकदम सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. MA आणि CA. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवत असताना का लक्षात ठेवायचं हे सांगतो, तर तुम्हाला हे पुढील याच्यामध्ये लक्षात येईल. लक्षात का ठेवायचं? प्रत्येक वेळी सूत्रच विचारतील असं नाही, तर डायरेक्ट तुम्हाला उदाहरण देतील. जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलाचे मानसिक वय 12 असेल, जर एखाद्या 10 वर्षाच्या मुलाचे मानसिक वय जर 12 असेल, तर त्याची बुद्धिमत्ता काय? काढा बघू. बुद्धी गुणांक काढू शकतो आपण त्याला. म्हणून बुद्धी गुणांक बरोबर काय आहे? मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100. बरोबर. मग किती आलं? मानसिक वय इथं काय दिलंय? मानसिक वय काय दिलंय इथं? मानसिक वय किती दिलंय? मानसिक वय 12. 12 दिलंय. शारीरिक वय किती आहे इथं? शारीरिक वय 10. 10 आहे. म्हणून 12 भागिले 10 गुणुले 100. बरोबर. म्हणून ह्या शून्याला हे शून्य घालवू शकता. राहिलं 12 गुणुले 10 बरोबर 120. म्हणून त्याचा बुद्धी गुणांक किती झाला? मागं पण प्रश्न 120. पडला होता. पहिला प्रश्न कसा पडला? बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय ही संकल्पना कोणी मांडली? दुसऱ्या नंतरच्या वर्षामध्ये पडला मानसिक वय बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100 ही संकल्पना कोणी मांडली? नंतर उदाहरण दिलं. रेखाचं वय 10 वर्ष आहे आणि त्याचं मानसिक वय 12 आहे, तर तिचे बुद्धी गुणांक किती? मग आपण कधी काढू शकतो? जेव्हा आपल्याला हे सूत्र माहित आहे तेव्हाच आपण काढू शकतो. मागच्या 1-2 वर्षाच्या ह्याच्या कालावधीमध्ये याला फिरवून वेगळ्या पद्धतीनंच विचारलं उदाहरणं देऊन. त्यामुळं तो पण आपल्याला सोडवता येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला सूत्र माहित असणं गरजेचं आहे. जर मला सूत्र माहित राहिलं तरच मी त्याचं उत्तर देऊ शकतो. काय मत आहे तुमचं? मग हे आलेले उत्तर आहे. जर उत्तर आलं आपल्याला 120 आहे, 140 आहे किंवा 70च आलं, तर मग तो बुद्धिमानी आहे का काय आहे? कसं काय ओळखायचं त्याला? म्हणून त्याचं एक बुद्धी गुणांकाचं वितरण तक्ता तयार करण्यात आला. काय तयार करण्यात आला? वितरित तक्ता तयार करण्यात आला. हा वितरित तक्ता तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. तो सर्वसामान्य जनरल आहे. कारण ह्याच्यामध्ये मेरिलनं वेगळा तक्ता तयार केला, वेशलरनं वेगळा तक्ता तयार केलेला आहे. परंतु सर्वसामान्यपणे आपल्याला एक प्रमाणित असणारं जे काही बुद्धी गुणांक वितरण तक्ता आहे
तो माहित असणं गरजेचं आहे सर्वसामान्यपणे. आता आपण खालून वरती जाऊयात. बघा की ज्याचा बुद्धी गुणांक, आता मला सांगा की तुम्हाला हे कळलं का, सूत्र लक्षात आलं का? पहिली गोष्ट, आता ते का मी विचारतोय परत एकदा सांगतो तुम्हाला का बरं विचारतोय. बघा आता सूत्र तुमच्या लक्षात आलं का? मी विचारत आहे, आलं का नाही? येस सर नो ओनली. हा, आता आता बघा काय होतं माहित आहे का, मुलगा कधी कधी मुलगा वयानं मोठा असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचं वय 8 वर्ष आहे समजू, आणि 8 वर्षाचा असून सुद्धा तो पहिलीतच असतो. पहिली म्हणजे कितवी आलं? पहिली म्हणजे सर्वसाधारणपणे 6व्या वर्षात पहिलीला जातो, परंतु आहे तो पहिलीनं. कशानं? मग तो मुलगा मेंटल एजनं कितीवर आहे आणि ह्याच्या एजनं कितीवर आहे? शारीरिक वय किती आहे त्याचं? 8 आहे. आता मेंटल एज कसं काढू शकतो आपण, की त्याला पुढचं हीच ना सर, पुढचं हीच ना मागचं हीच ना, म्हणून त्याचा तो 2 वर्षांनी माग आहे. म्हणजे मानसिक वय कसं काढलं जातं बघा, मानसिक वय कसं काढलं जातं हे माहित पाहिजे आपल्याला. मानसिक वय कसं काढलं जातं माहित पाहिजे आपल्याला. आता मानसिक वय काढताना काय केलं जातं, सपोज एखादा मुलगा आता 5वीत आहे आपण समजू, बरोबर का? 5वी मध्ये आहे. 5वी मध्ये सर्वसाधारणपणे वय किती असतं? 5वीतल्या मुलाचं वय किती असतं? 10 वर्ष. 6 आणि 5 11 वर्ष, बरोबर एकदम. आता हे 11 वर्षाचं बालक म्हणजे हिला सहजासहजी 5वीच्या वर्गाची तो काय सोडवू शकतो? चाचणी सोडवू शकतो. जर हा मुलगा 5वीच्या वर्गाच्या पुढची जर टेस्ट सोडवत असेल, म्हणजे 6वीची, 5वीत असताना जो 6वीची टेस्ट पूर्णपणे सोडवत असेल, तर आता हिचं मानसिक वय किती झालं हो? 12. 6वीचं म्हणजे पुढचं झालं, म्हणजे ते 12 वर्षाचं झालं. पण ते ना 6वीचं सोडून सोडून 7वीचं पण सोडवू लागला, तर त्याचं ते मानसिक वय आता किती झालं? 13 झालं. आणि असंच 8वीचं जर सोडवत असेल तर त्याचं मानसिक वय किती झालं? 14. पण त्याचं शारीरिक वय किती आहे? शारीरिक वय किती आहे? 11. करेक्ट. त्याचं शारीरिक वय 11 आहे, तो 5वीतच आहे, आणि 5वीत असताना त्याचं सर्वसामान्यपणे वय 11च वर्ष आहे, परंतु तो मुलगा 8वीतली चाचणी सहज सोडवू शकतो. याचा अर्थ त्याचं मानसिक वय जे आहे हे 14 आहे. परंतु काही मुलांचं हे पुढचं असतं, काही मुलं मागं पण सरकतात ना. मग 5वीत असताना सुद्धा तो 4थीची सुद्धा व्यवस्थित जर सोडवू शकत नसेल, तर त्याचं मानसिक वय किती झालं आता? 10. करेक्ट, 10 झालं. आणि तिसरीतली सोडवत असू शकेल तर 4थीतली बी येत नाही त्याला, डायरेक्ट तिसरीची सोडवू शकतो, 4थीची बी नाही, 5वीची नाही. शरीरानंतर तो 11 वर्षाचा आहे, मग त्याचं किती झालं? हे 9 झालं. असं खाली खाली जाऊ शकतं. याचा अर्थ तुम्हाला मेंटल एज ही संकल्पना कळली का? मानसिक वय ही संकल्पना कळली का? कसं ठरवायचं हे लक्षात आलं? ज्या वर्गामध्ये आहे, ज्या वयाचा आहे तो, त्या वयातली सोडून, म्हणजे त्या वयामधलं सेम झालं त्याचं वय आणि मानसिक वय सेम झालं, परंतु त्या वर्गात असताना सुद्धा त्याच्या खालच्या वर्गाची जर सोडवत असेल, वरची वर्गाची सोडवता न येता, किंवा तो ज्या वर्गात आहे त्या वर्गाची न सोडवता येता तो खालची सोडवत असेल, तर त्याचं मानसिक वय कमी आहे, आणि वरच्या वर्गाची सोडवत असेल तर मानसिक वय त्याचं जास्त आहे. शारीरिक म्हणजे जन्मापासून आपण जे वय काढतो त्याला आपण शारीरिक वय म्हणतो, आणि मानसिक एज मी आता जे सांगितलं ते. डेफिनेशन क्लिअर झाली तुमची? काय शंका आहे का याच्यामध्ये? नो सर. विचारू शकतो, काय अडचण नाही. क्लिअर आहे ना? मॅटर क्लिअर? आता पाहूयात आपण. मग हे आपण काढलं. आता आपण काय केलं? IQ इज इक्वल टू, काय केलं सूत्र सांगा? IQ इज इक्वल टू मेंटल एज अपॉन हा बरोबर, क्रोनिकल एज इंटू 100. इंटू 100. ओके, म्हणजे काय केलं आपण? IQ इज इक्वल टू MA अपॉन CA इंटू 100 केलं, बरोबर. आता हे करत असताना ह्याच्यातून काहीतरी समथिंग उत्तर आलं, समथिंग आलं, 120 असू दे किंवा 100 असू दे किंवा 90 असू दे, हे उत्तर आलं. मग याच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे किंवा किती बुद्धिवान आहे हे शोधायचं किंवा काढायचं कसं, तर किंवा समजायचं कसं, म्हणून काय केलं? ह्या बुद्धिमापनाच्या वितरणाचा तक्ता काढण्यात आला. बुद्धी गुणांक किती असल्यानंतर ना तो कुठल्या वर्गामध्ये आहे याचं वर्गीकरणाचा त्याचा काय केलं, हे काढण्यात आलं, तक्ता वितरित करण्यात आला. मूळतः वेस्लर आणि मेरिल यांचा पण तक्ता असताना सुद्धा आपण एक स्टँडर्ड तक्ता या ठिकाणी पाहत आहोत. जर त्याची 20 पेक्षा कमी बुद्धीचा जर असेल, 20 गुणांकापेक्षा 20 बुद्धी गुणांकापेक्षा कमी जर असेल तर तो निर्बुद्ध आहे. हा निर्बुद्ध म्हणजे काहीच करू शकत नाही बरं का, अशी माणसं झोपून राहतात.
एवढ्या बुद्धी गुणांकाची माणसं झोपून राहतात ऍक्च्युअल, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. शी शू यांना कळत सुद्धा नाही, टोटली बेडवरच असतात ही माणसं. 20 ते 39 बुद्धी गुणांकाची ही जड बुद्धीची असतात त्यातल्या त्यात, पण बुद्धी असून नसल्यासारखंच आहे, टोटल जड बुद्धी. 40 ते 59 मंद बुद्धी आहे, पण एकदम धीरे धीरे चल रहा है, काहीतरी सांग काम्या. मग 60 ते 69 अल्पबुद्धी, 70 ते 79 अतिसामान्य, एकदम अतिसामान्य, आणि 80 ते 89 अपसामान्य किंवा उपसामान्य आपण म्हणू शकतो. आता इथं बघा, हा येणारा नेहमीच्या आवडीचा प्रश्न आहे. इथं प्रश्न येऊ शकतो की सर्वसामान्य सामान्य बुद्धीची माणसं किती बुद्धी गुणांकांची असतात. तर इथं येतं 90 ते 109 म्हणा किंवा 110 सुद्धा बरोबर उत्तर असणार आहे आपलं. सर्वसामान्य बुद्धीची माणसं म्हणजे आपण जे आहोत, आपल्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत, यातली सर्वसामान्यपणे 90 ते 110 बुद्धी गुणांकाची मुलं आपल्या समोर आहेत सगळ्यात जास्त, असं गृहीत करून अभ्यासक्रम शिकवणं, अध्ययन पद्धती, सगळ्याच गोष्टी आपण ठरवत असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे अभ्यासक्रम निर्मिती करणारं मंडळ असू दे, नाहीतर बुद्धी गुणांक करणारे कोणी काही असू दे, हे सर्वसामान्यपणे सगळेच सामान्य बुद्धीचे आहेत असं गृहीत धरून इथं केलं जातं. मग हे अभ्यासक्रम ठरवत असताना ह्या वरच्या लोकांचा थोडाफार विचार केला जातो आणि या खालच्या लोकांचा सुद्धा विचार केला जातो, परंतु सर्वसामान्य या बुद्धीची माणसं आहेत ही गृहीत केलं जातं. त्यानंतर 110 ते 119 शीघ्र बुद्धीचा आहे, 120 ते 129 कुशाग्र बुद्धी, आणि 130 ते 139 असामान्य बुद्धी, आणि 140चा पुढचा जो आहे तो प्रतिभावान, एकदम जिनियस ज्याला आपण समजतो ती. या बुद्धीलाच अजून एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे प्रज्ञा किंवा प्रज्ञावान. बुद्धीला दुसरा समानार्थी शब्द आहे प्रज्ञा किंवा प्रज्ञावान, हा एक शब्द आपण वापरतो. असे शब्द वापरले जातात. मानसशास्त्र आपल्याला अवघड का वाटतं हा लक्षात घ्या, कारण मानसशास्त्रामध्ये जे शब्दांची रचना, जे टर्मिनॉलॉजी आहे ती वापरली जाते, ती थोडी हायर थिंकिंग लेवलची असते, किंवा आपण ते कधी शब्द ऐकलेलेच नसतात. मग त्या शब्दांचा आपल्याला अर्थ न कळल्या कारणामुळं आपल्याला तो मानसशास्त्र थोडा कठीण वाटायला लागतो. पण मानसशास्त्र कठीण कधीच नाही, लक्षात घ्या. एकदा का तो आपल्याला आकलन झाला तर त्याच्या इतका प्रिय विषय कोणताही नाही, आणि त्याच्या इतका स्कोरेबल विषय सुद्धा कोणता नाही. फक्त आपल्या बुद्धीला आपल्याला चालना देता आली पाहिजे, विचार करता आला पाहिजे, तर्क, लॉजिक या गोष्टी लावता आल्या पाहिजे. मग हे जमलं की ऑटोमॅटिकली सायकोलॉजी इज द बेस्ट सब्जेक्ट इन द वर्ल्ड. कुठलाच त्याच्यापेक्षा सोपा नाहीये, लक्षात घ्या. आणि हा त्याचा आहे वितरणाचा तक्ता. लक्षात आला तुमचा वितरणाचा तक्ता? स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता याचा. पुढे जाऊयात आता आपण. ह्या तक्त्यानंतरनं मग आला तो म्हणजे हे बुद्धिमापनाचं जे आपण हे केलं, त्याला आपण वितरण केलं. त्याच्यानंतर या बुद्धिमापनाच्या गटानुसार बुद्धिमापन कसोट्या आल्या, ज्याला ग्रुप इंटेलिजन्स टेस्ट म्हणतात. आणि ती आली. ग्रुप म्हणजे काय आहे, आपण त्याला काय म्हणतो बघा, ग्रुपमध्ये सामूहिक पण म्हणू शकतो किंवा गट, एका गट करून आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. आता हा मध्येच का आणलं तुम्हाला माहितीसाठी सांगतो, की इथून पुढे काही कसोट्या चालू होतात, आणि कसोट्यामध्ये परत कसोट्यांचे प्रकार पण मी सांगणार आहे. पण आता आपण कसोट्या पाहत आहोत, मग कुणाची कधी आली इतिहास पाहत पाहत आता आपण पुढे पण सरकत आहात. इतिहासाबरोबर आपण पुढे पण सरकत आहोत. मग पहिल्या महायुद्धाचा काळ होता. पहिलं महायुद्ध कधी झालं बरं, माहित आहे का कुणाला? कधी ते कधी दरम्यान झालं माहित आहे का? 1914 ते 1918. Very सॉरी, nice. 1800. बघा, 1900. 1900चा मॅडम, 1914 ते 1918 1914 इथं ते 1918. एकदम बरोबर उत्तर, एकदम बरोबर. 1914 ते 1918. आता हे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये काय झालं, अमेरिकेला सैन्य भरती करायची होती. मग ही सैन्य भरती करायची कशावरून, किंवा कुठल्या अँगलने यांना सैन्यामध्ये घ्यायचं. मग ह्यासाठी सैनिकांची बुद्धी आणि ती त्यांची जी काही योग्यता, ज्याला आपण इलिजिबिलिटी म्हणतो, ती तपासण्याची गरज भासली. कुणाला पण कसं घ्यायचं बघा. आणि समजा हा सैनिक जर एखाद्यांच्या हातामध्ये जर लागला, मग तो आपली सगळी माहिती कशी लीक करणार नाही, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट व्हायच्या. मग हे जे टेस्टसाठी ज्यांना एखाद्या डोळे बंद करून अज्ञात स्थळी आणलं जायचं, गाडीमध्ये गच्च भरून, टेम्पोमध्ये वगैरे, त्यांच्या जी काही गाड्या आहे, व्हॅन आहे, त्याच्यामध्ये भरून आणलं जायचं. आणि मग त्या गाड्यामधून उतरल्यानंतर ते पट्टी डोळ्यातनं नाही काढायची,
आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाईल तेव्हा त्यांच्या डोळ्यावरती तीव्र असा प्रकाश टाकला जायचा. कारण कोणीही कितीही त्या सैनिकांना टॉर्चर केलं तरी त्यांनी आपली माहिती लीक करू नये. शारीरिक मानसिक ताण दिला तरी जे आपलं सत्य आहे, जे काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या लीक होऊ नये म्हणून अशी त्यांना ट्रेनिंग म्हणा किंवा त्यांच्या टेस्टिंग व्हायच्या आणि त्याच्यातून त्यांची भरती व्हायची. मग अशामध्ये ह्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेला सैन्य भरती करायची होती म्हणून अमेरिकेनं काय केलं, ह्या बुद्धी आधारित टेस्ट घ्यायची ठरवली. म्हणून त्यावेळेस त्या कालावधीमध्ये 2 ग्रुप टेस्ट वापरल्या गेल्या. ह्या दोन्ही ग्रुप टेस्ट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्या IMP मध्ये येतात. ह्या कशामध्ये येतात? IMP मध्ये येतात. आता काय IMP मध्ये येतात बघा, की ही जी पहिली आहे, ही जी त्याला या कसोट्यांना आपण इंटेलिजंट टेस्ट म्हणून त्याचा पाया रचला गेला. पण आता ह्या ग्रुप टेस्ट असताना म्हणजे याला सामूहिक, मराठीमध्ये सामूहिक बुद्धिमापन चाचणी म्हणतो आपण. आता ही आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा अशा 2 वेगवेगळ्या नावाच्या चाचण्या आहेत. आर्मी अल्फा ही जी नावाची चाचणी आहे ही साक्षर लोकांसाठी वापरली जाते. कोणासाठी वापरली गेली? साक्षर. आणि आर्मी बीटा जी वापरली गेली ही निरक्षर लोकांसाठी वापरली गेली, की ज्याच्यामध्ये मौखिक काहीच नाही. आता हे वापरत असताना काय म्हणतो आपण त्याला, ही चाचणी वापरत असताना ही वापरली गेली सैन्य भरती करताना. प्रश्न कसा आला बघा, प्रश्न हा TET येऊन गेलेला आहे की साक्षर लोकांसाठी कुठली खालीलपैकी चाचणी वापरली जाते. मग त्याचा आर्मी अल्फा, आर्मी बीटा हा येतोच, त्याबरोबर अजून एक 2-3 नावाची टेस्ट येतात. मग साक्षर लोकांसाठी आर्मी अल्फा, आणि असाही प्रश्न आला होता की आर्मी अल्फा ही चाचणी कुठल्या लोकांसाठी वापरतात, साक्षर की निरक्षर. आलं लक्षात? त्यामुळे ही जी चाचणी आली 1917ला ही गट म्हणजेच एक ग्रुप इंटेलिजन्स टेस्ट म्हणून आलेली आहे आणि याचा उदयाने विकास झालेला होता या ठिकाणी. म्हणजे हा तुम्हाला मी इतिहास सांगत आहे. मग 5वा टप्पा काय आला की डेव्हिड विस्लर यानं पण एक कसोटी काढली 1939 नंतर. दुसरं महायुद्ध कधी झालं? पहिलं महायुद्ध झालं 1914 ते 1918. दुसरं 1942 ते 45 आहे का 1940 ते 45 आहे? तर 1900 गेले का सगळे? काय कोण बोलायला तयार नाही? नसेल उत्तर काय टेन्शन घेऊ नका. आहे सर, माहित नाही. हा, असं 1939 ते 1945 मध्ये. 1939 हा हा, आणि 1945. तसं नाही, इथं दिले म्हणून सांगताय की करेक्ट एकदम अॅक्युरेट आन्सर सांगताय? ऍक्युरेट Correct, आन्सर sir. सांगते सर. ओके, बर. 1939 ते 1945 बरोबर. आता ह्याच कालावधीमध्ये आता हे जे काही महायुद्ध झाली या कालावधीमध्ये प्रत्येक सरकारला असं वाटत होतं की आपल्याकडे सैनिक असावे आणि या कालावधीमध्ये मग प्रत्येक वेळी त्याच्यासाठीच भरती झाली असं पण नाहीये. तर ह्या बुद्धिमापन चाचण्यांचा जो काही विकास आहे तो विकास करणं खूप गरजेचं होतं. मग ह्याच्यामध्ये आला हा डेव्हिड वेस्लर. याने काय केलं बघा, डेव्हिड वेस्लरच्या कालावधीमध्ये त्यांनी जी कसोटी काढली 1939 नंतर ना, तर ह्याच्यामध्ये त्यांनी वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल निर्माण केली आणि ही मुलांसाठी होती. ही पहिली होती ती अडल्ट मोठ्या व्यक्तींसाठी आणि मग परत त्यांनी त्याची दुसरी रिवाइज करून काढली नवीन, ती होती मुलांसाठी. मग त्यांनी काय सांगितलं की बुद्धी एक संद नाही आहे, म्हणजे सगळ्यांना समानच वितरित झालेली नाही आहे. ती विविध घटकांचा एकत्रित परिणाम आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, ते एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यानुसार बुद्धी बनलेली आहे. आणि यांची जी कसोटी आहे आज ही जगभर मान्य आहे. मग महत्व काय यांच्या कसोटीचं वेस्लरच्या? तर वेस्लर कसोट्या आजही मानक म्हणजे स्टँडर्डायझड कसोट्या म्हणून वापरल्या जातात. कोणतीही कसोटी अशी बाजारात येत नाही, त्याला स्टँडर्डायझड करावं लागतं. स्टँडर्डाइजची एक प्रोसेस असते, ती अगोदर मोठ्या नमुन्यावरती ज्याला आपण सॅम्पल म्हणतो त्याच्यावरती अगोदर वापरावी लागते, त्याचं स्टँडर्डाइज करावं लागतं आणि मग ती पुढं फिक्स करून मोठ्या गटामध्ये आपण वापरतो. मग ही वेस्लरच्या ह्याच्या सगळ्याच वेस्लरचीच म्हणून नाही
तर मग ते बिने असू दे, कुणाची पण असू दे, ह्या सगळ्या कसोट्या त्या स्टँडर्डाइज्ड आहेत आणि त्या अगोदर छोट्या प्रायोगिक स्तरावर वापरलेल्या आहेत. मग वापरणे योग्य आहेत हे तेव्हा कळलं, तेव्हा मग त्यांनी जनरलायझेशन केलं त्याचं आणि आपण त्याच कसोट्या आपण वापरत आहोत. वेस्टलर झाल्यानंतर मग तो आला रेव्हन, ज्याला आपण अमौखिक बुद्धिमापनची कसोटी त्यांनी 1968 साली काढली. आता ह्याची जी काही कसोटी होती ह्यामध्ये थोडा वेगळापणा होता. ह्यानं काय केलं, ह्याच्या कसोट्यामध्ये आकृत्यामधील जी काही तर्कसंगतपणा आहे आकृत्यामध्ये त्याचं पॅटर्न ओळखायचं आणि मग पुढची आकृती, मागची आकृती किंवा ह्याचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरून त्यांनी ही कसोटी सांस्कृतिक आणि भाषिक प्रभावापासून मुक्त असलेल्यांनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. त्यांच्या जे सांस्कृतिक आणि भाषिक प्रभावापासून या कसोटीचं ज्याला आपण कल्चर फेअर टेस्ट म्हणून सुद्धा ओळखली जाते. आता ह्या ज्या टेस्ट आहेत या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या प्रमाणाच्या आहेत. मग ह्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सपोज लक्षात नाही राहिल्या तर त्याच्यावर येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे. मग ते कसं देता आलं पाहिजे, तर समजा आता एक प्रश्न आलेला आहे बुद्धिमापनाच्या कसोटीवरती आणि तो आलेला प्रश्न खालील दिलेले जे 4 पर्याय आहेत ह्यातले जर समजा मला ही कसोटी माहीतच नाहीये ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही, अशा वेळेस आपण काय करायचं, प्रश्नाचं उत्तर देत असताना उलट गतीनं जायचं. पहिला आपण काय करायचे, पर्याय तोडायचे. समजा हा पर्यायामध्ये असेल वेशलर असेल किंवा तुमचं ते सायमन बिने असेल, मग आपल्याला सायमन बिनेची वगैरे माहित असते. मग आपल्याला खात्री असते की बी पर्याय सायमन बिने हा या प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, म्हणून हा गेला. मग हा वेस्टलर पर्याय क्रमांक 4 मधला होऊ शकत नाही म्हणून हा गेला. राहिले 3 आणि 1. असं करून आपल्याला ते तोडून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. मग तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं निघतात. आता त्याच्यानंतर हे सगळं झालं खरं, मग भारतीय लोकांचं काय ह्याच्यामध्ये काही योगदान आहे का नाही आहे, तर भारतीय लोकांचं सुद्धा ह्या बुद्धिमापन कसोट्यामध्ये योगदान आहे. मग सुरुवातीला काही लोकांनी जे काही बिने आणि सायमन यांनी केलेली जी चाचणी आहेत याच्या काही भाषांतर केल्या, काही कन्नडा भाषांतर झालं, काही मराठीमध्ये भाषांतर झालेल्या आहेत. अशा ज्या काही चाचण्या आहेत या चाचण्या आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. आणि त्याच्याबरोबर काही इतर चाचण्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आता बघूयात आपण की भारतीय संदर्भामध्ये बुद्धिमापन कसोट्या नेमक्या कोणाकोणाच्या होत्या आणि कोणी कोणी त्याच्यामध्ये योगदान केलेलं आहे. ह्याच्यामध्ये अनेक मानसशास्त्रज्ञांनी काय केलं, बुद्धिमापनाच्या कसोट्या तयार केल्या भारतामध्ये. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव येतं तो म्हणजे डॉक्टर राजकुमार शर्मा यांचं भारतीय सांस्कृतिक संदर्भामध्ये त्यांच्या कसोट्या आहेत. S.N. मुखर्जी असेल, B.K. पासी असेल, B.K. पासींची सुद्धा खूप अशा चाचण्या प्रसिद्ध आहेत बघा. आता तुम्ही बीएडला असताना वगैरे तुम्हाला अशा चाचण्या हाताळायला सुद्धा दिलेल्या होत्या. आता के.सी. पांडा असेल, त्यांच्या शैक्षणिक बुद्धिमापनाच्या चाचण्या आहेत. त्यानंतर C.S. पटेल असेल, जे विद्यार्थ्यांसाठी हिंदी गुजराती भाषामधील कसोट्या आहेत. म्हणजे बाहेरच्या देशातल्या पाश्चात्य देशातल्या लोकांबरोबरच मानसशास्त्रज्ञाबरोबरच भारतातल्या लोकांनी सुद्धा या चाचण्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. हे योगदान देत असताना आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं कधी कधी आणि कसं, ज्याला आपण टाइमलाईन म्हणतो, कधी आणि कुणी कसोट्या काढल्या. आता हे तुम्हाला मी सगळ्या कशासाठी देत आहे, इन्फॉर्मेशन देत आहे. मागच्या सगळ्या कसोट्या मी एकाच ह्याच्यामध्ये बसवलेल्या आहेत टेबलमध्ये. हे कशासाठी बसवलं की तुम्हाला ते सोप्या जाव्यात आणि तुम्हाला त्याच्या लक्षात सुद्धा यायला पाहिजेत म्हणून दिल्या. जमतंय का बघा, याचा स्क्रीनशॉट करून घ्या. ह्याच कसोट्या आहेत आणि ह्या कसोट्यापेक्षा जरी वेगळ्या का दुसऱ्या असल्या तर तुमच्या त्या इन्फॉर्मेशनसाठी असते. बरोबर. पुढचं बघूयात आपण, प्रसिद्ध बुद्धिमापनाच्या कसोट्या नेमक्या कोणाकोणाच्या होत्या. याच्यामध्ये बघा अल्फ्रेड बिने आणि सायमन यांची कसोटी होती बिनेट सायमन टेस्ट म्हणून, जी पहिली बुद्धिमापन कसोटी 1905 ला आली. लेविसची आहे, लेविस टर्मन असेल, ज्यांनी स्टॅनफोर्ड बिनेट टेस्ट काढली, ज्याला त्यांनी स्टँडर्डाइज करून घेतली आणि रिवाइज्ड पण केली, जी होती IQ गणनेची पद्धत विकसित करण्यासाठी होती. डेव्हिड वेस्लर असेल, रेव्हन असेल, ओटिस असेल, त्याच्यानंतर शेग्विन असेल, कोह असेल,
आता हे ज्या टेस्ट होत्या या सगळ्यांच्या टेस्ट ह्या बुद्धिमापन कसोट्यांच्या आहेत. आता यांची नावं सुद्धा येऊ शकतात आणि प्रश्न काय येऊ शकतो की यांची कसोटी कशासाठी प्रसिद्ध होती. हे समोर वैशिष्ट्य जे दिलेले आहेत ही त्याच्यासाठीच्या कसोटी आहेत. ही कसोटी काय मोजण्यासाठी होती, कोणासाठी होती. येते का लक्षात? बघा मी काय म्हणतो ते समझ में आ रहा है की जा रहा है ऊपर से? हो सर. आता आपल्याला काही पुढचा भाग बघायचा आहे तो म्हणजे बुद्धिमापन कसोट्यांची उद्दिष्ट काय आहे. नेमकं ह्या बुद्धिमापन कसोट्या कशासाठी घेतल्या जातात आता मला तुम्ही सांगायचंय. आता इथं तुम्ही बोलायचंय. आता मी त्याला असं बॅग घेऊ का? आता बघून सांगता का कसं काय करता? बघून सांगितलं तरी चालेल, त्याचं एक्सप्लेनेशन करून सांगितलं तरी चालेल. चला पण सांगणं गरजेचं आहे. बोला, बोलते व्हा. ऐका गेले? पूजा कुठे गेल्या? निलेश बोला. चला नावं घ्यायला लावू नका तुम्ही. आणि ते थोडं महागाई जाते. काय झालं? काय सांगायचं आहे सर? सांगा ना बुद्धिमापन कसोट्यांची उद्दिष्ट काय असेल, कशासाठी हे तुमच्या डिस्प्लेला दिसत आहे. वाचा पहिले कोणी. विद्यार्थ्यांच्या बुद्धी पातळीचे मापन करणे. एकच वाचा फक्त. आता विद्यार्थ्यांच्या बुद्धी पातळीचे मापन करणं हा बुद्धिमापन कसोट्यांचं उद्दिष्ट आहे. काय होईल हो आता हे जर मापन नाही केलं किंवा केलं तर काय फायदा होईल? केलं तरी आणि नाही केलं तरी. विद्यार्थ्याचं हे कळत नाही सर. आपण शिकवलेलं कितपत कळलंय नाही कळलं, त्याला समजलंय का नाही. बरं, अजून बुद्धिमत्ता किंवा त्याची पातळी बुद्धी म्हणजे गुणांक कोणत्या level ला आहे मोजण्याचं ते समजते. कारण काय असेल, फायदा काय होईल? सर विद्यार्थ्यांची कुवत समजते की विद्यार्थी कोणत्या पातळीचा आहे, कुशाग्र आहे की जड बुद्धीचा आहे. त्याच्यानुसार आपण त्याला अभ्यास घेऊ शकतो, त्याला एक्झामला बसवू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस करता येते. तर खूपच जड बुद्धीचा असेल तर त्याला कशा प्रकारे हँडल करायचं किंवा कुशाग्र असेल तर कसं हँडल करायचं हे समजते. व्हेरी नाईस, एकदम बरोबर. की आपण बुद्धिमापनाचं किंवा बुद्धीच्या गुणांकाचं मापन करण्याचं उद्दिष्टच हे असतं की आपल्या वर्गामध्ये कोणकोणत्या वर्गीकरणाची कोणकोणत्या लेवलची मुलं आपल्याकडे आहेत. सर्वसामान्य आहेत की काही बुद्धी गुणांकाची हुशार आहेत की मंद बुद्धीची आहेत. मग याच्यावरून काय होतं, आपल्याला योग्य अध्यापन पद्धतीची निवड करता येते. मग त्या पातळीवरून जाऊन शिकवता येतं. सपोज तुमच्या वर्गामध्ये अति कुशाग्र मुलं जास्त आहेत, मग तुम्ही सर्वसामान्य मुलं समोर आहेत म्हणून शिकवायचं आहे की ते कुशाग्र मुलांसाठी तुम्हाला शिकवावं लागणार आहे. मग तुमची तिथे स्ट्रॅटर्जी तुम्हाला चेंज करावी लागणार आहे. शिकवण्याची पद्धत बदलावी लागणार आहे. मग ही कुशाग्र बुद्धीची जी मुलं असतात ही चंचल असतात. ही मुलं यांना ज्ञानाची भूक जास्त असते. मग अशा मुलांना कुठल्या ना कृतीमध्ये सर पाणी घ्या, थोडं पाणी. मग या मुलांना कुठल्या ना कृतीमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं. मग कृतीमध्ये गुंतवून ठेवलं तर जी मुलं शांत राहतात, कुशाग्रवाली. जर तुम्ही या मुलांना मग तुमच्या वर्गामध्ये सर्वसामान्य मुलं आहेत आणि काही मंद गतीचे आहेत. मग मंद गतीच्या मुलांना सुद्धा तुम्ही सर्वसामान्य मुलाप्रमाणे शिकवणार का? तर नाही. मग त्यांना पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करावं लागेल. मग अशा वेळेस आपल्या वर्गामध्ये नेमक्या कुठल्या पातळीची मुलं आहेत हे कळण्यासाठी आपल्याला बुद्धिमापनाच्या हे करावं लागेल. म्हणून आपल्याला उद्दिष्टच याच्यासाठी दिलं की या बुद्धी गुणांकाचं किंवा बुद्धी मापनाच्या कसोट्यांचं उद्दिष्टच हे झालं की पहिलं आलं विद्यार्थ्यांच्या बुद्धी पातळीचे मापन करणं. दुसरं आहे, वाचा पाहू दुसरं. शैक्षणिक कार्यक्षमतेचा अंदाज घेणे. म्हणजे काय घेता येईल आपल्याला या ठिकाणी? विश्लेषण कराल कोण सगळं? कार्यक्षमता त्याची स्लो आहे की फास्ट आहे हे बघायचं, त्याचा अंदाज घेता येते. ओके, बरोबर. स्लो लर्नर आहे की फास्ट लर्नर आहे, मिडल आहे, कसा आहे, त्याची कार्यक्षमताचा अंदाज आपल्याला घेता येईल.
की तेही मुलं कुठल्या लेवलची आहेत, कुठल्या पद्धतीची आहेत, आपल्याला या ठिकाणी ते लक्षात येईल. यानंतर न तिसरं वाचा. प्रतिभावंत किंवा मंद विद्यार्थ्यांशी प्रतिभावान किंवा मंद विद्यार्थ्यांची ओळख पटवणे. म्हणजे आपल्याला काय होईल या चाचणीमुळं, या बुद्धिमापन चाचण्यांच्या कसोटींचं उद्दिष्टच हे आहे की वर्गामध्ये, शाळेमध्ये प्रतिभावान किंवा मंद विद्यार्थ्यांची ओळख आपल्याला पटणार आहे, की कोण प्रतिभावान आहे, कोण मंदबुद्धीचा आहे, हे आपल्याला या बुद्धिमापन चाचणीमुळे कळणार आहे. म्हणून त्याचं उद्दिष्टच असं आहे की पहिले हे शोधून काढायचे आहे. दुसरं आहे पुढचं, समुपदेशन व करिअर निवडण्यासाठी मदत करणं. जर प्रतिभावान मुलगा असेल, सर्वसामान्य मुलगा असेल, तर तुम्ही त्याच्या पद्धतीनं त्याला गायडन्स कराल की नाही कराल. समजा एखादा मुलगा 120 बुद्ध्यांकाच्या पुढे आहे, मग तुम्ही त्याला काय करायला सांगाल? गाडी मेकॅनिकल दुरुस्ती करायला सांगाल का? काय करायला सांगाल? त्याच्या आवडी निवडीनुसार तुम्हाला त्याला करिअर निवडायला मदत करावी लागेल. तुम्ही अंदाजपंच अगोदरचे कुणाला काही सांगू शकणार नाही. तर अशा वेळेस या बुद्धिमापनामुळे तुम्हाला समुपदेशन करताना, ज्याला आपण गायडन्स आणि काउन्सिलिंग म्हणतो, समुपदेशन काउन्सिलिंग आहे, गायडन्सला आपण मार्गदर्शन म्हणतो. आणि मग त्याच्यातून त्याच्या करिअर निवडायचं जर त्याला असेल, तर करिअर निवडण्यासाठी सुद्धा त्याला मदत करता येईल. संशोधन आणि वर्गीकरणासाठी डेटा उपलब्ध करून घेता येतो, की जसं की संशोधन केलं की या शाळेमध्ये किती प्रतिभाशाली मुलं आहेत, सर्वसामान्य मुलं आहेत किंवा जडबुद्धीची मुलं आहेत, याच्यासाठी आपल्याला होतं. रिसर्च करणाऱ्या लोकांसाठी आपल्याला ह्या बुद्धिमापन कसोट्यांचं खूप महत्व आहे. त्याच्यानुसार ते वर्गीकरण, ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो, ते क्लासिफिकेशन सुद्धा करू शकतील. हे करत असताना हा डाटा आपल्याला उपलब्ध होणार आहे या सगळ्या गोष्टीमुळेच. आता आला हा बुद्धिमापन कसोट्यांच्या प्रकाराकडे. आता हे बुद्धिमापनाच्या कसोट्यांचे प्रकार आहेत. आता ज्या आपण बुद्धिमापनाच्या कसोट्या वापरणार आहोत, त्या बुद्धिमापनाच्या कसोट्या याच नुसार आहेत. या बुद्धिमापन कसोट्यांचे प्रामुख्याने 2 मुख्य प्रकार पडतात. कोणकोणते बरं? दिसणाऱ्या डाटावरून तुम्ही सांगू शकाल? शाब्दिक अशाब्दिक. व्हेरी नाईस. ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? शाब्दिक अशाब्दिकला. शाब्दिकला आणि अशाब्दिकला काय म्हणतो आपण? वर्बल अँड नॉन वर्बल. व्हेरी नाईस. वर्बल आणि नॉन वर्बल वर्बल. वर्बल. वर्बल कशाला म्हणतो आपण? शाब्दिकला म्हणतो. बरोबर आहे का? म्हणजे अशाब्दिकला काय म्हणतो आपण? येस सर. नॉन वर्बल. आता वर्बल जे आहे, ज्याला आपण शाब्दिक किंवा भाषिक कसोटी म्हणतो, हे तुमच्याकडे असलं पाहिजे. स्क्रीनशॉट करून घ्या किंवा ह्याच्याकडे तुमचा डायग्राम असला पाहिजे बरं का. आता ही जी चाचणी आहे की नाही, ह्या चाचणीमध्ये किंवा ह्या कसोटीमध्ये शब्दांत किंवा भाषेच्या स्वरूपामध्ये असतात. शाब्दिक आहे म्हणल्यावर कशा असणार? शब्दात किंवा भाषेच्या स्वरूपात असणार. म्हणजे कशा झाल्या हो या? कशा झाल्या? तोंडी. आता शब्दाच्या किंवा भाषेच्या स्वरूपात झाल्या, म्हणजे ह्या सगळ्या मौखिक कसोट्या आहेत. आणि लेखी सुद्धा स्वरूपाच्या असतात. आता ह्याच्यामध्ये पण परत प्रकार पडतो. ह्याच्यामध्ये पण परत काय प्रकार पडतो? कुठले 2 प्रकार पडले याच्यामध्ये? मौखिक आणि लेखी. या शाब्दिक मध्ये 2 प्रकार झाले की ज्याच्यात शब्दाचा समावेश झाला. त्या शब्दाच्या समावेशानुसार आपण याचे 2 भाग केले, मौखिक केला आणि एक लेखी केला. मग जे मौखिक असणार आहे ते एक विद्यार्थीकडून घेता येईल का? असं सगळ्याला एकदम प्रश्न विचारून आपण मौखिक शब्द घेऊ शकतो. कसं घेऊ शकतो? दोन्ही प्रकारे घेऊ शकतो सर. मौखिक. आता मौखिकला आपण जास्त करून अशा ज्या कसोट्या आहेत बुद्धिमापनाच्या, त्या मौखिक मध्ये फक्त वैयक्तिकच घेतल्या जातात. कशा घेतल्या जातात? बुद्धिमापनाच्या वैयक्तिकच घेतल्या जातात मौखिक मध्ये. आणि लेखीमध्ये मात्र वैयक्तिक आणि सामूहिक ह्या दोन्ही प्रकारे आपण ह्या शब्दात घेऊ शकतो. आता अशाब्दिक ज्या कसोटी आहेत, अशाब्दिक ह्या कसोटीमध्ये शब्द किंवा भाषेचा वापर केला जात नाही. शब्द किंवा कशाचा वापर केला जात नाही? भाषेचा. तर यामध्ये काय केलं जातं? चित्रांचा किंवा आकृतींचा समावेश केला जातो. कशाचा केला जातो? चित्रांचा किंवा आकृतींचा समावेश केला जातो. आणि ह्या कसोट्या मुख्यतः सुद्धा वैयक्तिक आणि सामूहिक घेता येतात.
आता ह्या कसोटी आपण ज्या वेळेस घेतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात अशाब्दिक मध्ये. एक येते पेपर पेन्सिल कसोटी आणि दुसरी आहे कृती कसोटी. पेपर पेन्सिल मध्ये परत त्याचे प्रकार पडतात. एक आहे वैयक्तिक आणि दुसरा आहे सामूहिक. कृती कसोट्यामध्ये वैयक्तिक कसोटी या ठिकाणी येते. आता वैयक्तिक कसोटी जी असते ही कसोटी एका वेळेस आपण एकच व्यक्तीला देऊन त्याच्या बुद्धीचं मापन आपण करू शकतो. परंतु सामूहिक कसोटी जी आहे ती एका वेळी अनेकांना किंवा आपण गटाला देऊन त्याचं मूल्यांकन करू शकतो. बरोबर आहे का बघा. मात्र कृती कसोटी जी आहे इथं जी आपण कृती कसोटी बघत आहोत या कसोटीला व्यक्तीला एखादी कृती करून दाखवावी लागते आणि त्यासाठी जो लागणारा कालावधी आहे या कालावधी पाहून त्याचं ते बुद्धिमापन केलं जातं. म्हणजे जी कृती करणार आहे त्या कृतीला किती वेळ लागतो, कसा लागतो हे पाहून त्याचा बुद्धीचं मापन केलं जातं. शाब्दिक किंवा अशाब्दिक शाब्दिक किंवा भाषिक कसोटी आहेत या कसोट्यांच्या प्रश्नांचं स्वरूप हे शाब्दिक आणि भाषिक असं असतं. त्यामुळे शाब्दिक किंवा भाषिक कसोटी त्यांना आपण म्हणतो. मग ह्याच्यामध्ये एखादा प्रश्न कसा असतो माहितीये का तुम्हाला. तर बघा त्याच्यामध्ये येणारा प्रश्न पाहत आहोत आपण. कशामध्ये. शाब्दिक कसोटीमध्ये. आहे का गेले सगळे. डोक्यावरून तर जात नाही ना. नाही सर. नाही आहे सर. आता या शाब्दिक कसोट्यामध्ये जे प्रश्नांचं स्वरूप असतं बघा की वर्गीकरण करा. खालील गटात न बसणारा शब्द कोणता. सूर्य, तारे, चंद्र, विश्व. खालील गटात न बसणारा शब्द कोणता. सूर्य, तारे, चंद्र, विश्व. विश्व उत्तर. का बरं काढलं तुम्ही विश्व. सूर्य, चंद्र, तारा हे आकाशमंडलामधील हे येतं. म्हणजे काय. विश्व म्हणजे आपले जग. व्हेरी अवकाश म्हणजे तुम्ही ते काय केलं या ठिकाणी लॉजिक वापरला. मग तुमच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. मग वर्गीकरण असेल, क्रम ओळखायचं असू दे, संबंध शोधायचा असू दे, अनुमान काढायचा असू दे, असे प्रश्न ज्या ठिकाणी बुद्धीचा वापर होईल, विद्यार्थी तर्क करेल, अनुमान काढेल, संबंध शोधवेल, सिक्वेन्स लावेल, क्लासिफिकेशन करेल, अशा क्रिया ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी तो बुद्धीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो. आता बघा कधी कधी क्रम करणे ओळखण्यासाठी बुद्धिमापनाच्या ज्या कसोटी असतात का नाही, बुद्धिमापन चाचणी म्हणतो आपण स्कॉलरशिप मध्ये. चौथीच्या आता चौथीला पण चालू केलं स्कॉलरशिप. चौथी, 5वी, 7वी आणि 8वी यांच्या जे काही स्कॉलरशिप मध्ये दिलेले अंक दिलेले असतात बघा. 81, 27, 9, 3 पुढील संख्या कोणती. मग क्रम ओळखायचा. काय लॉजिक लावलेलं असेल बरं हे काय आहे. असं लॉजिक लावून आपण त्याच्यातून संबंध शोधू शकतो. क्रम वर्ग केला ते 81 म्हणजे कितीचा वर्ग असं. वर्ग आहेत का हे घन आहेत बरं. 81 घन घन आहेत का. आता हे असं आपण त्याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये जे प्रश्नांचे प्रकार आले मी तुम्हाला ते सांगितलं. याच्यामध्ये अजून म्हणजे तुम्हाला आकलन कसं होतं. एखादा उतारा दिला जातो त्याच्यामध्ये शब्द गाळलेले जातात. अवबोध, बोध, सूचनांचं पालन, तर्क ह्या गोष्टी केल्या जातात. मग आता ह्या शाब्दिक किंवा भाषिक कसोट्यांचं आपल्याला काय गुण सांगता येईल हो. आता गुण तुम्ही सांगा. इथं डिस्प्लेला मी दाखवणारच नाही. ऑलरेडी तुम्हीच मला सांगायचं शाब्दिक किंवा ह्याच्या भाषिक कसोट्या आपण इथल्या बघितल्या यांचं काय गुण सांगता येईल. जसं की आता मी तुम्हाला प्रश्न सांगितले याच्यावरून गुण काय सांगता येईल तुम्हाला. येईल का नाही काय. सर फायदे म्हणतो आपण तसं फायदे सांगा, गुण सांगा. तोटे किंवा दोष पुढे बघू आपण. पहिला गुण दोष तर सांगा. शाब्दिक कसोट्याचे का सर. हो शाब्दिक कसोट्याचे तुम्हाला जसं जमतं. शाब्दिक कसोट्यामुळे शब्दसंग्रह वाढते, माहिती मिळते. एका वेळी अनेक शाब्दिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा कसोटी घेता कमी येतात. वेळात होते सर. वा छान छान. अजून मस्त. हे तुम्ही इथे तर्क लावायला शिकले, तुम्ही लॉजिक लावायला शिकले, तुम्ही आकलन करायला शिकले, तुमच्या बुद्धीला तुम्ही चालना द्यायला शिकले. एकदम बरोबर आहे. चला बरोबर पुढं अजून.
एका वेळी अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतात. बरोबर, एकदम बरोबर. एका वेळी अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतात कारण ते सामूहिक आहेत. एकदम बरोबर. अजून एकदम बरोबर. मग याच्यामुळे आता मॅडमने म्हणलं तसं काय होईल, त्याचा फायदा काय होईल, की एका वेळेस ज्यावेळेस आपण अनेकांच्या जेव्हा चाचण्या घेतो त्यावेळेस अजून काय बेनिफिट होईल बरं? जे आपण बीएड आणि डीएड करताना कुठल्याही गोष्टीचं फायदे आणि तोटे लिहिताना त्या 3 गोष्टी वापरत होतो बघा. आठवतं का? वेळ व पैसा खर्च कमी होतो. हा, करेक्ट. वेळ असेल, श्रम असेल, पैसा. वेळ, श्रम आणि पैसा हे कुठल्या पण ह्याच्यामध्ये आपण फायद्यात हेच टाकत होतो. वेळ, श्रम, पैसा बचत होते. क्लास. ह्याही गोष्टीमुळे होतं. कारण सामूहिक वापरल्यावर काय होईल, वैयक्तिक वापरताना तिथं काय वेळ लागेल, लिमिटेशन येतील. परंतु सामूहिकमध्ये लिमिटेशन येत नाहीत, पटपट सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळं त्याचा पण आपल्याला एक बेनिफिट सांगता येईल. मग दोष काय सांगता येईल याच्यावरून? दोष काय सांगता येईल? आता त्यालाच आपण उलट करू शकतो. दोष काय सांगता येईल? सर्वच ठिकाणी वापरता येत नाही. करेक्ट. चालू झालं बघा. एकदम बरोबर बोलले. सर्वच ठिकाणीला वापरता येईलच असं नाही. सर्व ठिकाणी लागू होईल असं नाही. कारण काही मुके बहिरे असतील तर त्यांना लगेच काय होतं, उपयोगी होईल का? नाही. बरोबर आहे एकदम. अजून काही ठिकाणी भाषेची अडचण असेल तर त्या ठिकाणी काय करणार आहे आपण? आहे की नाही? बरोबर. अजून लहान वर्गासाठी वापरता येणार नाही. बरोबर आहे. काही ठिकाणी लहान मुलांना काही वापरता येणार नाही. बरोबर. अजून ती चाचणी गुंतागुंतीची होऊ शकते. अक्षर पण घाण येतात सर. नाही. चाचणी ठीक आहे. आपण तुमचं उत्तर ऍक्सेप्टेड करू. पण अक्षर घाणचं काय त्याच्यामध्ये, की खाली टिक मार्क करायचा आहे, गोल करायचा आहे, ऑप्शनच असतात ना. ओके. हा. मग याच्यामध्ये काय आहे, मानसिकदृष्ट्या दुर्बल जी मुलं आहेत त्याला आपण मंदगतीचे, मतिमंद, जड यांना काय ते उपयोगी पडणार आहे का? तितकी उपयोगी पडणार नाहीये. नाही सर. बरोबर का? आता ज्या पद्धतीनं आपण शाब्दिक कसोट्या म्हणजे काय आणि त्याचे गुण दोष पाहिले, कोणकोणते आहेत पाहिलं. आता तसं आपल्याला आता काय पाहायचं आहे, अशाब्दिक जे काही कसोट्या आहेत त्याच्याबद्दल आता आपण पाहूया. ही ज्या काही कसोटी आहे त्याच्यामध्ये भाषेचा वापर केलेला नसतो. ज्यांना भाषा ज्ञात नाही त्यांना ही कसोटी काय होते, उपयुक्त होते. मग या कसोटीमध्ये प्रतिबिंब ओळखायचं. मग प्रतिबिंब कशातलं असतं बरं? सांगू बघू. प्रतिबिंब कशातलं असतं? पाण्याचं प्रतिबिंब. पाण्यामध्ये. एकदम बरोबर. पाण्यात सर. अजून शॅडो एक असते की नाही, सावली. पाण्यामधली प्रतिमा, आरशातली प्रतिमा आणि सावली ह्या तिन्ही वरती आपल्याला ते ओळखावं लागतं. मग त्यांच्या सूचनांचं पालन पण करू शकतो. आकृत्यामधला संबंध ओळखता येतं, क्रम ओळखायचं, पुढील येणारी आकृती ओळखू शकतो, आहे की नाही? असे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. मग आता ह्या आकृतीबंध प्रश्न सर. कसे आकृतीबंध प्रश्न असतात ना सर. करेक्ट. आकृतीबंध आपण प्रश्न म्हणतो त्याला. बरोबर. आता हे जे काही प्रश्न आहेत ह्याच्यासाठी किंवा या आकृत्यांसाठी काही अशाब्दिक कसोट्या आहेत. मग अशाब्दिक कसोट्या कोणाकोणाच्या आहेत बरं? तर याच्यामध्ये कॅटलची पण परिणाम श्रेणी आहे. अशाब्दिक कसोट्यामध्ये कॅटल यांची परिणाम श्रेणी आहे, जी तिनं 8 ते 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी काढली. त्यानंतर ना कोण आहे? एक मिनिट. ओके. येतोय आता आवाज माझा? आता हो सर. बघितली आता Yes, sir. आपण कोणाची हो, sir. पाहिली?
कॅटलची पहिली परिणाम श्रेणी जी 8 ते 11 वर्षासाठी आहे. ओरिस याची पण टेस्ट आहे. ओरिसनं पण 6 ते 10 वर्षाच्या वयोगटासाठी ही अशी अशाब्दिक कसोटी तयार केली. त्यानंतर स्टिंटची पण कसोटी आहे जे 6 ते 11 वयोगटासाठी आहे. त्यानंतर गुडेफनं पण कसोटी वापरलेली आहे आणि आर्मी बीट कसोटी सुद्धा आहे ज्याला आपण आर्मी बीटा पण म्हणतो, बरोबर. आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा, त्यातली आर्मी अल्फा जी आहे, बीटा जी आहे ती कसोटी आहे. त्यानंतर नाफेड याची NVTI कसोटी आहे. या कसोट्या मुख्यतः करून अशाब्दिक कसोट्यासाठी वापरल्या जातात. आता अशाब्दिक जी काही कसोटी आहे ह्याच्यामध्ये आता आपण बघितलं की पेपर पेन्सिल कसोट्या आहेत. आता या पेपर पेन्सिल कसोट्यांचं आपण गुण पाहूया. जसं की आता आपण जेवढ्या कसोट्या बघितल्या, नावं घेतली, या सगळ्या काय आहेत, अशाब्दिक आहेत, म्हणजे पेपर पेन्सिल कसोटी आहेत. म्हणजे पेपर पेन्सिल म्हणजे काय, पेपरमध्ये येणं आहे आणि त्याला टिक मार्क करणं आहे. आता ही जी पेपर कसोट्यांचं आहे, आता ह्याचे गुणदोष पाहूयात आपण. काय आता गुणदोष बघू, सांगू शकाल का तुम्ही, की ज्याच्यासाठी आपण पहिलं गुण सांगूयात. गुण शाब्दिक कसोटीपेक्षा अशाब्दिक कसोटी परिणामकारक आहे. बर, कसं? सर शाब्दिक मध्ये म्हणजे आपल्याला अॅक्युरेट कळत नाही कोणाचं किती म्हणजे बुद्ध्यांक वगैरे इंटेलिजन्स आहे, पण अशाब्दिक मध्ये अॅक्युरेट कळतं, म्हणजे दिसतं. ओके, अजून छान. अजून आता अशाब्दिक कारक कौशल्याचा विकास होतो आणि अशाब्दिक कसोट्या या अपंग व्यक्तीला पण उपयुक्त असतात, म्हणजे मंद म्हणजे काय म्हणतात, बहिरे आणि मुक्या विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. कारण आता इकडे काय केलं आपण, ते बहिरे आणि मुक्याला ही शाब्दिक कसोटी उपयुक्त नव्हती, म्हणून अशाब्दिक कसोटी काय झाली, ही जी काही बहिरे असतील, मुके असतील, बोलण्यात व्यंग असतील, काही निरक्षर असतील, ज्यांना भाषेचे ज्ञान नाही आहे, अशा व्यक्तींसाठी ही जी काही कसोटी आहे ही उपयुक्त आहे. अजून एकदम बरोबर. अजून भाषेचा अडथळा नसतो. एकदम बरोबर, भाषेचा अडथळा येत नाही. एकदम बरोबर. अजून बरोबर चालले तुम्ही, बरोबर. अजून काही व्यक्ती आता तुम्ही बोला. अशाब्दिक कसोट्या या सर्व स्तरासाठी उपयुक्त ठरतात, जसं की आपण लहान असू दे किंवा मोठे असू दे, सगळ्यांना उपयुक्त. ओके, सर्वांसाठी उपयुक्त असतात. पण त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, लहान मुलांना शब्दापेक्षा चित्र खूप आकर्षित वाटतात की नाही, त्यामुळं हे लहान मुलांना खूप उपयुक्त होतात, खूप उपयुक्त एकदम. कारण चित्र वगैरे असल्या कारणामुळे मुलं पटपट होतात, आनंदाने ते सगळं हे करतात, सहकार्य मिळतं त्या मुलांचं हे सोडवण्यासाठी, खूप उपयुक्त असतं. त्याबरोबर जी मुलं बघा काही लाजाळू असतात, आता आपल्या क्लासमध्ये पण भरपूर जण आहेत लाजाळू, बोलत नाहीत ना, लाजल्यामुळे बोलत नाहीत, त्यामुळं हे अशा लाजाळू व्यक्तींसाठी अशा हे खूप छान उपयुक्त आहेत. त्याचबरोबर काही व्यक्ती आत्मकेंद्रीय असतात, अशासाठी सुद्धा ह्या कसोट्या उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर मनोदुर्बल ज्या व्यक्तींसाठी सुद्धा ही कसोटी अंध मुलांना पण उपयुक्त आहे का सर? अंध मुलांना अंध मुलांना पण उपयुक्त आहे ना, ते ब्रेल लिपीनुसार ते बरोबर आहे. पण ही जी कसोटी आहे ना त्याच्यासाठी नाही आहे, ही कसोटी मुके असतील, बहिरे असतील त्यांच्यासाठी आहे. पण अंधांसाठी जी चाचणी असते तुम्ही जी म्हणतात ना, ती ब्रेल लिपीमध्ये त्यांची वेगळी येते. पुढं आहे याचे आपण आता जसं तुम्ही फायदे सांगितले तसे तोटे पण सांगू शकाल. आता हे मॅडमने म्हणलं तसं ते तोटा पण होऊ शकतो. काय होईल की बाबा रे, अंध व्यक्तींसाठी उपयोगीच पडेल असं नाही, बरोबर का नाही? एकदम बरोबर. पुढे अजून मूल्यमापन योग्य प्रकारे होईलच असं काही सांगता येत नाही. का मूल्यमापन म्हणजे कधी काही मुलं बघून सुद्धा लिहिले जाते ना, त्यामुळे ते खरंच त्याला येतं का नाही, एकमेकाचं बघून लिहू शकतात, मास कॉपी होऊ शकेल. छान मस्त शोधून काढलं बाबा. चला अजून बुद्ध्यांक काढता येत नाही विद्यार्थ्यांचा. बुद्ध्यांक काढता येणार नाही, कसं? आता येईल ना उलट, कारण आपल्याला तरी किती सोडवले, जर उत्तर जर मिळालं त्याला किती पैकी किती मार्क मिळाले तर काढता येईल ना.
सर वेळ शब्दसंग्रह अधिक लागतो. भाषेचा उपयोग केला जात नाही याच्यामुळं विकास होत हा, भाषेचा विकास होत नाही, बरोबर आहे. आता दुसरं अजून आपल्याला असं सांगता येईल, जे मग मी नेहमी सांगतो बघा, की बीएड डीएड करत असताना 3 शब्द खूप महत्वाचे होते फायदे तोट्यामध्ये. तो पण इथं लागू होईल. कुठलं? वेळ खाऊ व खर्चिक. हा, बेळखाऊ खर्चिक आहे की नाही. आता ही खर्चिक कशी झाली बरं? खर्चिक कसं आहे? कारण ह्याच्यामध्ये पेपर पेन्सिलचा वापर करावा लागेल, म्हणजे काढावा लागेल, वाहतूक खर्च आला, पेपरचा खर्च आला, ह्यामुळे ती खर्चिक आहे. आणि मग वेळ पण खाऊ आहे, ते डिवाइड करणं, ते पोहोचवणं तिथपर्यंत, मग ते मूल्यमापनापर्यंत नेणं, ज्या पद्धतीनं तुमचं पण होत आहे, बरोबर आहे की नाही? की जसं आता टीईटीचा पेपर आहे, टीईटीचा पेपर आहे म्हणल्यानंतर ना पेपर काढणं, तयार करणं, प्रिंट करणं आणि प्रत्येक सेंटरपर्यंत पोहोचवणं. पोहोचल्यानंतर ना ती भरून घेणं, भरून घेतल्यानंतर ना परत तिला सील पॅक करणं आणि परत जसं दिलं तसं परत तिथंच माघारी घेणं, मूल्यमापनाकडे देणं, मग हे काढणं. ही एवढी लेंदी प्रोसेस आहे की नाही हे. मग ह्याच्यामध्ये पण वरखालीपणा पण येऊ शकतो. त्याच्यानंतर ना आहे, या कसोटीतून सूचना पालन असेल किंवा अर्थबोध असेल, ह्या इत्यादींचं मापन आपल्याला करताच येत नाही. कारण त्या विद्यार्थ्यांनी सूचनांचं पालन केलंय का नाही, त्याला कितपत समजलंय का नाही, ह्या गोष्टी आपल्याला सांगताच येत नाही. आता आपल्याला बघायची ही कृती कसोटी. आता ही जी कृती कसोटी आहे, प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करून करावा लागतो. जसं की बघा, कागदाचा असू दे, नाहीतर ठोकळ्याच्या साह्यानं एखादं चित्र पूर्ण करा, नाहीतर एखादी कृती करा. ठोकळ्याच्या साह्यानं विशिष्ट आकार तयार करायचा, कोडी सोडवायच्या, अशा प्रकारच्या ज्या कृती असतात ना, त्या अपेक्षित असतात बुद्धिमापनाच्या चाचण्यामध्ये. मग अशा प्रकारच्या चाचण्या ज्यावेळेस सोडवतो, त्यावेळेस काही प्रमुख चाचण्या आपण पाहूयात. कोणकोणत्या आहेत बाबा? यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे कोची चाचणी आहे. ह्या कोनं काय केलं, की कार्डावर आकृत्याप्रमाणे, कार्डावर एक कार्ड दिला जातो, त्याच्यावर ज्याप्रमाणे आकृती दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दिलेल्या ठोकळ्यापासून डिझाईन किंवा आकृती तयार करायची. आता बघा, ते लहान मुलांना असं ब्रिक्स वगैरे मिळतात बघा, मग त्याच्या ऑलरेडी ते एक मॅन्युअल असतं आणि त्याच्याप्रमाणे ते ब्रिक्स जोडायचे, गाड्या करायचे, घरं करायची. तसे असे ठोकळे असतात, ते ठोकळे जोडून तयार करायचं. म्हणजे विद्यार्थ्याला कितपत आकलन होतो, कितपत समजतो, हे त्याच्यातून त्यांनी चेक केलेलं आहे. त्यानंतर ना अलेक्झांडरची पण कसोटी आहे. अलेक्झांडरनं पण तेच केलं. कार्डवरच्या डिझाईन प्रमाणे विद्यार्थ्यांनी ठोकळ्याच्या मदतीनं काय करायचं आहे, डिझाईन तयार करायची आहे. त्यानंतर ना आहे ऑथरची परिणाम श्रेणी. ह्यानं काय केलं, पाणचित्रांच्या तुकड्यांच्या आधारे चित्र तयार करायचं. मग त्याच्यासाठी विशिष्ट क्रमानं घटनांची रचना करायची, दिलेल्या कोड्यातील जवळचा मार्ग शोधायचा आणि त्याच कृतीमधून त्यांना गुणदान द्यायचं. लागलेला वेळ आणि त्याची अचूकता पाहून त्याचा बुद्ध्यांक काढायचा. त्यानंतर ना यासाठी वापरली पिटनर आणि पॅटरसन यांची परिणाम श्रेणी. ही त्याच्यानंतर ना आहे कॉलिसन यांची परिणाम श्रेणी आणि डॉक्टर भाटियाची सुद्धा कसोटी आहे, कृती कसोटी. आता ह्या कृती कसोटींचं आपल्याला गुण फायदे पण सांगता येतील. आता मला सांगा, कृतीमध्ये काय आहे? कृती करायची, ऍक्शन करायचे. मग दिलेले काही ठोकळे असतील, ते ठोकळे एकमेकांना जोडून एखादी नवीन कृती तयार करा. आता ते नाही का छोटे छोटे ब्रिक्स येतात, त्याच्यानं जोडून घर करणं, मग काय पण वेगवेगळ्या अशा वस्तू बनवणं, पण ते ऑलरेडी त्या चार्टमध्ये दिलेल्या असतात. मग ते बनवत असताना तो मुलगा तसेच चार्ट कितपत लवकर बनवतो, कसा बनवतो, हे त्याचं मूल्यांकन केलं जातं. मग आता याचा काय फायदा सांगता येईल तुम्हाला, ह्या चाचणीचा, कृती कसोटीचा काय फायदा सांगता येईल बरं? येईल तर का नाही फायदा? नाविन्य क्षमता वाढते, व्हेरी नाईस, त्यामध्ये जिज्ञासा वाढते. एकदम बरोबर. अजून नाविन्यता आली, जिज्ञासा आली, अजून एकदम बरोबर. अजून त्याची चौकस बुद्धी होते. एकदम बरोबर. अजून क्युरिओसिटी वाढते. एकदम बरोबर. अजून नाविन्यता, जिज्ञासा, जिज्ञासा, कल्पना वाढते सर. कल्पना वाढते. बर, हा, ठीक आहे. अजून त्याच्या बुद्धीला चालना मिळते आणि तो कृती करण्यास समर्थ होतो. बरोबर. सगळे बोला, असं होऊ नये की त्या दोघा तिघांसाठीच क्लास आहे.
सगळ्यांसाठीचा आहे, बोला, गप्प राहू नका. नाहीतर तुम्ही म्हणताल ते कोण बोलत नाही म्हणते, दोघांना बोलायला लावावं लागतं मला. एवढं आपण गप्प आहे. आताच मी सांगितलं आपण लाजाळू आहे, सगळे लाजाळू, बोलायला तयार नाही. बोला पटापट पटापट, तुमच्याकडून पण उत्तरांची अपेक्षा आहे. कौशल्याचा विकास होतो ना सर? कुठल्या कौशल्यांचा? कारक कौशल्य. एकदम बरोबर, कारक कौशल्य, मोटार स्किल. 2 टाईप ऑफ मोटार स्किल कोणकोणते आहेत? फाईन आणि फाईन आणि आर्ट. फाईन कशाचा कौशल्य, तर कुठल्या फाईन मध्ये कोणकोणते कौशल्य येतात? फाईन मध्ये. हाताचा उपयोग. मग आर्ट मध्ये कशाचं येत आहे? मला तेवढं लक्षात नाही. आर्ट म्हणलं की लक्षात घ्यायचं, आर्ट म्हणलं की कला आहे की नाही? आर्ट म्हणलं की कला येते. कला म्हणलं की कलेनुसार आपण काय करतो, चित्र वगैरे काढतो. मग कशाने काढतो? जे आपली बोटं आहेत, हाताची आणि पायाची, हाताची आणि पायांच्या बोटांचा जो विकास होतो तो जातो आर्ट मध्ये. फाईन मध्ये जातो मसल्स जे आहेत की नाही, त्या मसल्सचं डेव्हलपमेंट आहे. हे 2 पार्ट त्याच्यामध्ये येतात. आणि मग मला सांगा, एखाद्या सुईमध्ये दोरा ओवणं हे कुठलं कौशल्य आहे? सुईमध्ये दोरा ओवायचा आहे. अंकिताला किंवा अनिताला सुईमध्ये दोरा ओवता येत नाही, किंवा दोरा ओवताना कुठल्या कौशल्यांचा विकास होत आहे? कारक कौशल्य कुठल्या? फाईन का आर्ट? आर्ट. सूक्ष्म. सूक्ष्म कौशल्याचं नाही हो. सूक्ष्म कुठनं आणले? सूक्ष्म नाही, सूक्ष्म नाही. फाईन मोटर स्किल मध्ये बोटांचं स्किलच असते ना. हा, फाईन मध्ये तर सूक्ष्म कोणतरी म्हणलं ना, नुसतं सूक्ष्म ते केलं. स्थूल आणि सूक्ष्म असतं की सर? स्थूल आणि हा. सूक्ष्म ते हिंदीमध्ये सीटेट मध्ये आहे ना, ते अंदाज लावले सर मी. क्या पढ़ा सीटेट में आपने? स्थूल आणि सूक्ष्म वाचले होते सर. स्थूल आणि सूक्ष्म वाटलं. ठीक आहे, ठीक आहे. स्थूल आणि सूक्ष्म वाटलं. हा, ओके. अजून चला बोला. कॉन्सन्ट्रेशन. हो, बरोबर आहे. कोणाचं माईक चालू आहे बरं? बॅकग्राऊंड म्युझिक यायला लागलंय. ओके. आता हे करत असताना हे कृती कसोटी ज्यावेळेस वापरतो आपण, त्यावेळेस ह्या कृती कसोट्या की नाही, मुके बहिरे यांचा अडचण येणार आहे का? यांना अडचण येते का मुके बहिऱ्यांना? काय नुसतं बघून करायचं तर आहे, त्यामुळे यांना काय उपयोगी पडत आहे. त्याचबरोबर बघा, शिकलेल्यांना किंवा न शिकलेल्यांना काय याचा काय तोटा आहे का? निरक्षर लोकांना सुद्धा याचा फायदा होऊ शकेल. बरोबर आहे का नाही? मग लहान मुलांना याचा काय फायदा आहे का नाही? लहान मुलं तर असली कामं करायला तयारच असतात, मग फायदा होईल का नाही? हो. त्याचबरोबर मुलांना निरीक्षण करायची सवय लागेल का नाही? आणि ते कसं निरीक्षण आहे? एकदम सूक्ष्म निरीक्षण. मग जे म्हणलं कोणीतरी, तर निरीक्षण आलं बरं, हे सूक्ष्म निरीक्षण आलं. बरोबर. आता हे सगळं असताना पण आता याच्या मर्यादा पण येतात. काय मर्यादा येतील बरं? अपंग व विशेष गरज असणाऱ्या बालकांना म्हणजे याचा अडथळा येऊ शकतो कृती कसोटीमध्ये. बरं, हँडिकॅपवाल्यांना अडथळा येऊ शकतो असं तुमचं म्हणायचं आहे. बरं, शारीरिक अपंग असणाऱ्यांना. ठीक आहे. अजून? बरोबर. अजून चला बोला. पट. समस्या येऊ शकतात. कुणाला? आता विद्यार्थ्यांना, आता सर सांगतात ना सर, की हे आणा, घेऊन या, ते घेऊन या. मग कोणाकडे पैसे नसतील तर कसे काय घेऊन? नाही, ऍक्च्युअली कैसा रहता है, या ज्या कसोट्या असतात ना, हे घरून आणून करायच्या नसतात, ऑलरेडी रेडीमेड तयार असतात, त्या शिक्षकांनी प्रोव्हाइड करायच्या असतात. बरोबर. मग इथं काय होईल, म्हणून ही कसोटी खर्चिक आहे. सगळ्यांना तेवढं मटेरियल पुरवणं, देणं ते काय पॉसिबल आहे का? नाही. म्हणून ही खर्चिक आहे, वेळ खाऊ आहे की नाही? श्रम जास्त लागतं याच्यामध्ये, वेळ लागतो, होऊ शकतं. आणि मग सगळ्यांसाठी हे साहित्य उपकरणं आणायचं काय सोपं आहे का? पॉसिबल नाहीये. सर्व विषयासाठी हे उपयुक्त नाही. करेक्ट आहे. मग काय होतं कधी कधी, आता सर्व विषयासाठी उपयुक्त नाही म्हणले तुम्ही, मग काही विषय आहेत ना ह्याच्यामधले, हे प्रयोगशाळेतच कृती करून घ्यावे लागते. मग प्रत्येक शाळेत काय प्रयोगशाळा असते का? मग असली तर काय ती सुसज्ज असते का? काय सशस्त्र शाळा ह्या कागदावरच असतात. आमच्या इकडे सगळे प्रयोगाचे साहित्य दिसतील, असतील, मिळतील कागदावरच.
ऍक्च्युअली ती शाळा बी नसते तिथं, आहे की नाही? शाळेमध्ये जरी असतील तरी ते शिक्षक घेतही नाहीत सर. बर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता हे सगळं आहे की नाही, मग कधी कधी कृतीचा आपण सराव नाही केला, आहे की नाही, मग कधी कधी चुकीचा निष्कर्ष निघतो, आणि कधी कधी मुलांचा सराव जास्त झाला तरी चुकीचा निष्कर्ष निघतो, कारण त्याला लवकर आल्या कारणामुळं काय होईल, आपण लगेच अंडरस्टँड करू वेगळंच, त्यामुळं याचे निष्कर्ष एवढे बरोबरच येतील याची काही गॅरंटी आपल्याला सांगता येत नाही. आता आपल्याला या दोघात काय फरक करता येईल का हो? सामूहिक आणि वैयक्तिक मध्ये, सामूहिक चाचण्या आणि वैयक्तिक चाचण्या, याच्यात काय फरक कराल का तुम्ही? चला करा, एकेकाने सांगा, फरक करा. सामूहिक मध्ये गटानुसार करता येते आणि वैयक्तिक मध्ये एकट्यानेच करता येते. बरोबर. अजून? चला, एकदम बरोबर सांगितलं बाबा. बोला, पट बोला, मग ग बसू नका. एकच झालं का फक्त? हे वैयक्तिक येते, हे सामूहिक येते, काय अजून काय नाहीच का? एवढंच का? सर वैयक्तिक मध्ये एकाच आपण इंटेलिजन्सी बघू शकतो आणि सामूहिक मध्ये सर्वांचा सहभाग होईल असं होऊ शकत नाही. ज्याला जमतं तो करेल, काहींना सहभाग घेता येत नाही. बा, काहींना सहभाग घेता येत नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं एकट्यालाच, वैयक्तिक मध्ये एकट्याला सहभाग घ्यावा लागतो, सामूहिक मध्ये सगळ्यालाच करावं लागतं. मग त्याच्यामुळे काय फायदा तोटा बघा, तिथं काय येतं का? त्याच्यामुळे आता ह्या प्रश्नामुळे अजून 2-3 पॉईंट तयार होतात बघा. आता सांगितलेल्या यांच्या पॉईंटमुळे तुम्ही 2-3 अजून मुद्दे तयार करू शकता त्या ठिकाणी. सामूहिक चाचणीपेक्षा वैयक्तिक चाचणी परिणामकारक ठरते सर. सामूहिक पेक्षा वैयक्तिक परिणामकारक ठरू शकते, बरोबर, एकदम बरोबर आहे. मग त्याच्यामुळे अजून काय होईल बघा, त्याच्यामुळे अजून एक फायदा पण होईल आणि 2 तोटे पण होतील. काय बघा? तर वैयक्तिक केल्याने तर्कशक्ती वाढते, बरं, हा, स्वतःहून तयार केलेलं. बरोबर. मग आता बघा, हे सगळं होत असताना मग वेळ खाऊ कोण आहे, खर्चिक कोण आहे? वैयक्तिक चाचणी वेळ खाऊ व खर्चिक आहे. हा, आणि मग फायद्याचे कुणाला आहे? अपंग, बहिरेला, मुकेला. सामूहिक मध्ये एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग होऊ शकतो. होऊ शकतं, त्यामुळे ती कमी वेळ खाणारी आहे की नाही? कमी वेळ खाणारी आहे. म्हणजे 100 मुलांचा आपण एकाच वेळेस घेऊ शकतो. वैयक्तिक मध्ये 100 मध्ये एकाच घेऊ शकत नाही, त्या 100ला वेगवेगळा वेळ लागेल. बरोबर, एकदम बरोबर. अजून? बोला. आता इथे जी काही मुके, बहिरे, कुणाला काय फायदा आहे, कुणाला उपयोग होऊ शकतो का नाही? सामूहिक कसोट्या आणि वैयक्तिक कसोट्यामध्ये? सामूहिक कसोट्यामध्ये भाषेच्या वापरामुळे निरक्षर असतील, मुके असतील, मनोदुर्बल असतील, बहिरे असतील, यांना त्याचा उपयोग होईल असं नाही, आहे की नाही? पण ह्या वैयक्तिक मध्ये तसा विचार करूनच केला असतं, मग ते उपयुक्त होऊ शकतील, बरोबर की नाही? आता कधी कधी ज्याच्यावर आपण हे करणार आहे त्याच्या मानसिक स्थितीचा विचार केला जात नाही. कुठं? सामूहिक चाचण्यामध्ये. वैयक्तिक चाचण्यामध्ये त्याच्या त्या मानसिक स्थितीचा विचार करूनच आपण कसोट्या घेतो की नाही? तर आता मला बाजार आहे, मला नको, आपण चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावावरून सांगू शकतो का नाही की आता पेपर देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे की नाही? बरोबर आहे का? आता बघा, हा, आता सामूहिक चाचण्यामध्ये मूल्यमापनात अडथळा येऊ शकतो सर, कधी कधी. कुठं? सामूहिक मध्ये, बरोबर. अजून? बरोबर आहे, बोला, बरोबर आहे. आणि इकडं वैयक्तिक मध्ये? खालचे सगळे काय गप्प नुसतं ऐकायला येतात? वैयक्तिक मध्ये नैदानिक चाचणी करता येते सर, निदान कुठं चुकतंय ते. बर, ठीक आहे. आपण असं गृहीत धरणार नाही त्याला, पण ठीक आहे म्हणलं मी. कारण हे बुद्धिमापन आहे, बुद्धिमापन करताना निदान केलं जात नाही मॅडम. लक्षात ठेवा, हे निदान करता येत नाही, आपण नुसतं मोजतोय, आपण मोजत आहे, त्यामुळे निदानाचं इथं काही संबंध येत नाही. आता इथं कोण तज्ज्ञ लागतंय व्यक्ती का बघा? कुठं तज्ज्ञाची गरज असते का, कुठं नसते का? तज्ज्ञ कुठं लागेल का? तज्ज्ञ विज्ञ लागेल का, मला सांगा ना. वैयक्तिक मध्ये तज्ज्ञ लागतंय? हा,
कृतीतून तो विद्यार्थी शिकत जातो. कृतीतून विद्यार्थी शिकत जातो. बरोबर आहे. कुठं वैयक्तिक मध्ये का सामूहिक मध्ये? दोन्हीमध्ये पण. दोन्हीमध्ये. ठीक आहे. आता पहा, आता याच्यामध्ये आपण जे वैयक्तिक असतं की नाही, वैयक्तिक जे सामूहिक घेतो आपण. वैयक्तिक घेत असताना जो घेणारा आहे तो तज्ञच असावा लागतो. परंतु सामूहिक येताना तिथं तज्ञाची काही गरज असते का? नाही, तज्ञाची गरज असत नाही. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला या बुद्धिमापनाच्या ज्या कसोट्या आणि त्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये शाब्दिक आणि अशाब्दिक पाहिलं. शाब्दिक आणि अशाब्दिक पाहत असताना शाब्दिक मध्ये परत प्रकार येतात मौखिक आणि लेखी, आणि मौखिक मध्ये परत प्रकार येतो तो वैयक्तिक. लेखीमध्ये परत 2 प्रकार येतात, एक वैयक्तिक आणि सामूहिक. अशाब्दिक मध्ये पेपर पेन्सिल एक प्रकार येतो आणि पेपर पेन्सिल मध्ये परत वैयक्तिक आणि सामूहिक येतो. अशाब्दिक मध्ये कृती कसोट्या आणि त्या वैयक्तिक सुद्धा आपण घेऊ शकतो. हा भाग तुम्हाला सगळ्याला समजला आहे. समजला आहे असं गृहीत धरतो. समजला का नाही? गृहीत धरू Yes, का sir. नाही धरू? Yes, sir. हो, हा. yes, sir. आता मला सांगा या ओव्हरऑल सगळ्यात ज्या बुद्धिमापन कसोट्यांचं शैक्षणिक उपयोजन सांगा, ज्याला आपण एज्युकेशनल युजेस म्हणतो. काय करता येईल, काय फायदा होईल, इम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणेन, काय शिक्षणामध्ये त्याचं इम्प्लिकेशन करता येईल का नाही येईल. आता बघून सांगा, न बघता सांगा, मनाचे 2-3 सांगा, पण सांगा. चला, आता हा डिस्कशन टाइम आहे. चला बोला. शिकण्याच्या पातळीचा अंदाज येईल सर. हा, कोण किती हुशार आहे म्हणजे समजेल हो त्यामुळे. हो हो, समोरच्यांचं करेक्ट, एकदम बरोबर. अजून एकदम बरोबर, बोला अजून. सर मला एक ह्यावरून आठवतंय 2016 साली प्रथम ज्यांची 10वी झाली त्यांचं कल चाचणीचं पेपर झालं आणि कल अहवाल सादर केलं विनोदजी तावडे हा, मंत्री असताना. म्हणजे तो ह्याप्रमाणेच आहे बुद्धिमान बरोबर. कसोटी. कल चाचणी आहे, ह्याच्यामध्ये परत इंटरेस्ट टेस्ट पण आहे 10वीची. एकदम बरोबर, एकदम बरोबर. आणि त्याचा पण हा फायदा होऊ शकतो. त्याचा फायदा तुम्हाला करिअर निवडण्यासाठी होऊ शकतो, त्यांना गायडन्स आणि काउन्सिलिंग करण्यासाठी होऊ शकतो. याच्यामुळं मंदगतीची प्रतिभावान विद्यार्थी आपल्याला ओळखता येतात, ती वेगळी करता येतात आणि त्याच्यानुसार त्यांच्या लेवलनुसार त्यांना शिकवता येऊ शकतं आणि वेगवेगळे आपण उपाययोजना सुद्धा करू शकतो. यामुळं काय होईल की विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीचा आपल्याला अंदाज येईल. तो कुठल्या लेवलला आहे, कुठल्या लायकीचा आहे. शब्द बघा मी काय वापरला, शुद्ध. एलिजिबिलिटी म्हणजेच एकदम शुद्ध शब्द आहे लायकी, आहे की नाही. आता आपल्या शिक्षक पात्रता चाचणीमध्ये सुद्धा एलिजिबिलिटी आहे, म्हणजे तुम्ही शिक्षक होण्याच्या लायकीचे आहात का नाही, हा भाग जसा येतो तसं इथं ही मुलं किती लेवलची आहेत, किती लायकीची आहेत हे बघण्यासाठी सुद्धा आपल्याला या कसोट्यांचा उपयोग होतो. वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतानुसार गट तयार करता येतात आणि मग गटानुसार काम देता येतो. ते मग त्यानुसार विद्यार्थी ते काम करू शकतात. अभ्यासक्रमातील अडचणी ओळखता येतात बुद्धिमापन कसोट्यामुळं. शिक्षकांना शैक्षणिक समुपदेशन देण्यासाठी त्यांना दिशा मिळते. हा फायदा आणि हे उपयोजन आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमुळं होऊ शकतो. आता लिमिटेशन पण येतात. काय लिमिटेशन येतात, कुणीतरी वाचा. चला, काय लिमिटेशन येतात? बुद्धीचे सर्व पैलूचे मापन शक्य नाही. बरोबर. आता दुसरं पुढचं वाचा. चला, सांस्कृतिक व भाषिक फरकांचा परिणाम होतो. बरोबर. सांस्कृतिक व भाषिक फरकांचा. भावनिक व सर्जनशील बुद्धी मोजता येत नाही. एकदाच घेतलेल्या कसोटीतून स्थायी निर्णय घेता येत नाही. हे बुद्धिमापन कसोट्यांच्या काय आहे, मर्यादा आहे. बुद्धीच्या सर्वच पैलूंचं मापन शक्य आहे का? इम्पॉसिबल. सांस्कृतिक आणि भाषिक फरकांचा परिणाम होतो. सांस्कृतिक आणि भाषिक म्हणजे आपल्या वर्गामध्ये एकच भाषाचे विद्यार्थी असतात का? बहुभाषिक असतात. बहुभाषिक वर्ग असतो, बहुभाषिक विद्यार्थी असतात. त्याचा परिणाम याच्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि सर्जनशील बुद्धिमत्ता या ठिकाणी मोजताच येत नाही, फक्त बुद्धिमत्ताच मोजतो आपण. काहींकडे बुद्धी जास्त असते पण त्यांच्याकडे भावनिकता नसते किंवा सर्जनशीलता नसते. पण काही जण बुद्धिमानी जरी नसले तर त्यांच्याकडे ह्या भावनिक गोष्टी, सर्जनशीलता अशा दिसून येतात, पण त्याचं मेजरमेंट या ठिकाणी होतच नाही. एकदाच घेतलेल्या कसोटीतून स्थायी निर्णय घेता येत नाही.
कारण कारण तो त्या कालावधीचा किंवा त्या परिस्थितीमध्ये कुठल्या अँगलने त्यानं ती सोडवली होती हे सांगता येत नाही. कधी कधी मुलाचं घरचं भांडण झालेलं असतं, त्यांची मनस्थिती तशी नसते, मग त्याचा परिणाम ती कसोटी सोडवताना होऊ शकतो ना, होऊ शकतो. मग त्याच्यावरून लगेच निर्णय घेता येत नाही आपल्याला की बुद्धिमानी आहे का नाही, आहे की नाही. चला, तर याच्यानुसार आपल्याला ह्या बुद्धिमत्ता चाचणीचं फायदे आणि तोटे किंवा मर्यादा वगैरे सांगता येतात. आता ह्याच्यावरचा टाइम आहे, आता आपल्याला हे सोडवायचं काय, प्रश्नांची उत्तर सोडवू शकतो. चला, अल्फ्रेड बिनेट. ओके, लॉक किया जाए. बघा, वाचायच्या आधी उत्तर आलं दणकन, याला म्हणायचं कॉन्फिडन्स. लगेच डोक्यात राहणं. बुद्धिमापन कसोट्यांचे जनक कोणाला मानले जातात? सगळ्याला मान्य आहे का त्यांचं उत्तर? अल्फ्रेड बिनेट. मग सांगा ना, असं का उकळून बसले सगळे? अल्फ्रेड बिनेट सर, लॉक किया जाए. जर तुम्ही उत्तर नाही सांगितले तर मी इथं प्रश्न उत्तर घेणार नाही, कारण माझे मी 30 प्रश्न आणलेत. मग काय घ्यायचं? तुम्हाला जर सांगायचंच नसेल तर कशासाठी काय? मला काय येत नाही काय? किसके लिए यही है? मेरे लिए है क्या? नहीं, हमारे लिए है. फिर कौन बोलेगा उसका आंसर? अल्फ्रेड बिनेट, बी. अल्फ्रेड बिनेट, बी. लॉक किया जाए. लॉक किया जाए. येस सर. ओके, चला, बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. ए. टर्मन सर. डी. बी. डी. सर, डी. बी. बिनेट व सायमन. आता Sir, D. शिकवलेलं जर समजलं असेल किंवा लक्ष देऊन बघितलं असेल तर ऑटोमॅटिकली आन्सर करेक्ट येईल. उत्तर तेव्हा चुकेल तेव्हा तुम्ही हे नीट आजचं लेक्चर ऐकलं नाही किंवा तुम्ही पार्टिसिपेट झालं नाही असं सिद्ध होतं. डी सर, डी. लॉक Sir, किया D. जाए. लॉक डी किया सर, जाए. गॅल्टन. बिनेट व बिनेट सायमन. सायमन. कधीच आहे, काय तारीख बिरीख सांगू शकाल का अंदाजे? रिसेंटली. 1905. व्हेरी नाईस, करेक्ट, एकदम बरोबर. असं ते स्मरणशक्ती लगेच पाहिजे. तुम्ही शिकलेलं असाल ना, लक्ष देऊन उत्तर बरोबरच येणार आहे. ह्या बाहेर काहीच नाही आणि ह्याच्या बाहेर टीटी मध्ये पण काही येत नाही. यहाँ जो दिखा रहा हूं मैं वही उतर आएगा, हेच महत्वाचे प्रश्न आहे. बघा, त्याच उत्तर इकडे आहे. उगाच विचारलं बघा तिकडे प्रश्न. 1905. लॉक किया जाए. येस. हाँ सर. ओके, बरोबर आहे. चला पुढे. मानसिक वय. ए सर, टर्मन. बिनेट सर. सर. टर्मन. बिनेट सर, बी. टर्मन. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? बिनेटने मांडली. नाही, बिनेट सर, बी. बिनेट सर. लक्ष दिलं की उत्तर येलेलं आहे. जर लक्ष लेक्चर मध्ये वाचलं तर याचं उत्तर बरोबर येणार आहे. जर लक्ष नसेल तर याचं उत्तर चुकणार आहे. इसको लॉक किया जाए. लक्षात घ्या, जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर पर्यायाकडे जायचं आणि पर्याय तोडत बसायचे. आता काही जण टर्मन म्हणलं, टर्मननं काय सांगितलं हो? हे टर्मनाचं काम नाही म्हणून सांगितलंय मी. कुठले पण टर्मनाचं काम नाही म्हणून टर्मननं काय केलं? 100. Multiplied by 100. IQ is equal to MC upon मानसिक वय डिवायडेड बाय शारीरिक वय गुणिले 100. येस, MA अपॉन CA इंटू 100 आहे की नाही? हे टर्मन आहे. आता मग बिनेटचं काय आहे? मेंटल एज. व्हेरी नाईस. मेंटल एज ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? अल्फ्रेड बिनेटनं मांडलेली आहे.
अल्फ्रेड बिनेटने मेंटल एज ही मांडलेली आहे. मी 2-3 वेळा सांगितलंय बघा, सुरुवातीला सांगितलं का नाही? हो. हा, म्हणून म्हणलं ना, आपलं लक्ष असेल ना उत्तर लगेच बरोबर येईल. जर लक्ष नसेल तर हे प्रश्नाचं उत्तर अवघडच वाटणार आहे. ऍक्च्युली सोपं आहे, कुछ भी कायच अवघड नाही याच्यात. हा, टर्मन बी. IQ मानसिक टर्मननी मांडलंय. बरोबर आहे, बरोबर. टर्मन हे उत्तर बरोबर आहे. वाचन आणि लेखन येण्यासाठी. ऑप्शन ए वाचन लेखन कार्यासाठी. याला अजून एक शब्द Option A, आपण sir. वापरला बघा. याला आपण अजून एक साक्षर. शब्द काय वापरला? साक्षर. आणि इथं तो शब्द मी मुद्दाम दिला नाही, का लगेच तुम्ही ओळखला असतं. इथं तुम्हाला वेगळं फक्त येण्यासाठी हा वेगळं पण येण्यासाठी असं दिलेला आहे. आणि हा प्रश्न येऊन गेलेला होता, म्हणून हा प्रश्न IMP आहे आर्मी अल्फा आणि आर्मी बीटाच्या संदर्भामध्ये. तो लक्षात ठेवा. जी मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलेली आहे. आर्मी अल्फा म्हणजे झाला साक्षर, आर्मी बीटा झाला निरक्षर, बी म्हणजे निरक्षर, आर्मी अल्फा ए म्हणजे झाला साक्षर. ए आणि बी आहे की नाही, दोघात फरक आहे. ए आणि बीत फरक आहे. ए म्हणजे लेखन येणारा, बी म्हणजे न लेखन करता येणारा. म्हणजे तो झाला साक्षर, हा झाला निरक्षर. पुढचा निरक्षर. बी निरक्षर बी. आर्मी बेट त्या वरच्याच प्रश्नाच्या याच्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण केलं, उत्तर ऑलरेडी निघालेलं आहे आणि ते उत्तर आहे तुमचं निरक्षर. आता हे महत्वाचे प्रश्न मी घेतलेले होते. अजून एक 2-3 टाकू का? आता वाचले काय, कोणाच्या शंका असतील तर शंका सोडवायच्या. 2 प्रश्न टाकू का? एक मिनिट, अजून एक 2 प्रश्न टाकतो तुमच्यासाठी. मला वाटतं पण मी डिस्प्लेवर दाखवू शकणार नाही. मी विचारेन, तोंडी विचार, चालेल का? ओके सर. ओके. ओके सर. ओके सर. आणि हे जे प्रश्न आहेत ना, हे मी प्रश्न तुमच्या ग्रुपला पण टाकेन ना. 30 प्रश्न काढून ठेवले तुमच्यासाठी. याच फक्त टॉपिकवरती 30 प्रश्न काढले. कशासाठी काढले? की त्याचं उत्तर तुम्हाला पटकन देता आलं पाहिजे. आता ही जी काय आपण गट बुद्धिमापन कसोट्यांचा प्रारंभ कधी झाला? गट बुद्धिमापन कसोट्यांचा प्रारंभ कधी झाला? पर्याय आहे 1917. पर्याय आहे पहिल्या महायुद्धाच्या वेळी, बी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, पहिल्या दुसरा महायुद्ध. 1905 आणि डी 1950. पर्याय 1939. विद्यार्थी पर्याय सुद्धा ऐकून घेणं, धडाधड उत्तर द्यायला लागले बघा, म्हणजे किती लक्षात राहील. वा, छान. म्हणजे तुम्हाला आजचं हे जे सेशन आहे ते लक्षात राहिलं असं गृहीत धरायला अडचण आहे का नाही? नाही सर. नाही. बर. आता स्टॅनफोर्ड बिनेट कसोटी कोणत्या विद्यापीठाशी संबंधित आहे? पर्याय देऊ का नको? क्वेश्चन सांगा सर अजून एक. स्टॅनफोर्ड बिनेट कसोटी कोणत्या विद्यापीठाशी संबंधित आहे? स्टॅनफोर्ड विद्यापीठ. अमेरिकन विद्यापीठात. पर्याय सांगू का कसं? सांगा सर, पर्याय सांगा. पर्याय आहे हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड. स्टॅनफोर्ड सर. बी. स्टॅनफोर्ड एकदम बरोबर, करेक्ट आहे. त्यानंतर आहे स्टॅनफोर्ड बिनेट कसोटी कोणत्या वर्षी विकसित झाली? स्टॅनफोर्ड बिनेट कसोटी कोणत्या वर्षी विकसित झाली? 1916. व्हेरी नाईस. कुणी केली बरं? कुणी केली? मी तर केली नाही. कुणी केली? व्हेरी नाईस, करेक्ट. म्हणजे हाय कुछ तो आ रहा है, बहुत कुछ आ रहा है. आता बघा, बिनेट सायमन जी कसोटी होती की नाही, बिनेट सायमन कसोटीचा मुख्य उद्देश काय होता?
बिनेट सायमन कसोटीचा मुख्य उद्देश काय होता? विशेष शिक्षणाची गरज असणाऱ्या बालकांची ओळख करून अरे वा, म्हणजे मी पुढचं वाचू का नको? पर्याय पर्याय वाचू का नाही? दणकन उत्तर आलं. मला वाटतं सरांनी खूप छान असं लक्ष देऊन हे लेक्चर ऐकलेलं आहे किंवा सरांना या संदर्भात माहिती आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी. नाही सर, आत्ताच तुम्ही शिकवल्यावरच कळालं. वा, छान. म्हणजे एकदम तुम्ही एकदम लक्ष देऊन ऐकलेलं आहात. कारण मी तुमच्या 2-3 उत्तरं पाहिली, त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं की तुमचं लक्ष खूप छान होतं. याचा अर्थ बाकीच्यांचं लक्ष नव्हतं असं नाही, उत्तर खूप छान दिली. पुढचं आहे, नाहीतर बाकीच्यांना म्हणायचं आम्ही दिलं नाही का लक्ष की नाही. आता पुढचं अजून एक प्रश्न विचारतो आणि इथं थांबेन मी आणि तुम्हाला मी 30 प्रश्न मात्र सोडवाना लगेच देईन. फ्रान्सिस गाल्टन यांचे योगदान काय आहे? फ्रान्सिस गाल्टन यांचे योगदान काय आहे? याच्यासाठी मी पर्याय देतो. पर्याय आहे, संवेदनशीलता आणि प्रतिक्रिया यावरून ओके. आता बघा, पर्याय देतो मी. पर्याय देतो. IQ संकल्पना, मानसिक मापनाची सुरुवात, समूह कसोट्या आणि भाषिक बुद्धी, असे 4 पर्याय आहेत. फ्रान्सिस मानसिक मापनात कसोट्या. मानसशास्त्रीय मापनाची सुरुवात. व्हेरी नाईस. ठीक आहे. आता आपण इथं हे जे प्रश्न उत्तरांचा सिलसिला आहे वो यहाँ इसको बंद कर देंगे.